नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या रेकी लेवल 1च्या वेबिनार मध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 युअर. चला, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. माझा आवाज येत आहे चांगली? तर अगोदर मी माझ्याबद्दल सांगतो. मी रेकी ग्रँड मास्टर आहे. माझं नाव सचिन भोसले आहे, नाशिकवरून आहे. मी NLP प्रॅक्टिशनर आहे, EFT कोच आहे. एंजल थेरपीचे आपले क्लासेस असतात, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे असतात, सो अँड सो. ओके. गप्पा मारायला आपल्याकडे 5 दिवसांचा वेळ आहे, 5 दिवस. पण अगोदर आपल्याला काय करायचं आहे? कनेक्शन बनवायचं आहे. ओके, तर तुम्हाला नक्की, अरे अनिकेत बसले, चला ठीक आहे. तर आता अगोदर आपल्याला काय करायचं आहे? कनेक्शन बनवायचं आहे. म्हणजे तुम्ही इथे आले कशाला आहे त्याची मी तुम्हाला एक छोट्याशा एका स्टोरीने आठवण करून देतो, म्हणजे समजेल. गोष्टी लवकर समजतात, असं सांगितलेलं लवकर कळत नाही. गोष्टीतून आपल्याला काही गोष्टी लवकर समजतात. तर एक छोटीशी गोष्ट आहे, 1 मिनिटाची. बघा, स्टोरी काल्पनिक आहे. जसं दंतकथा बोलूया आपण, काल्पनिक स्टोरी आहे, पण त्याचा सारांश खूप सुंदर आहे. तर बघा, नीट ऐका. एका आईच्या गर्भामध्ये 2 छोटी बाळं वाढत होती. ओके. मी जरा मला स्पॉटलाइट मध्ये घेतो, नाही तर तुम्हाला मला ऐकत नाही काही लोक. चलो ठीक आहे, कोई बात नाही. तर बघा, एका आईच्या गर्भामध्ये 2 जुळी बाळं वाढत होती. म्हणजे आई प्रेग्नेंट होती आणि आत 2 छोटी जुळी बाळं होती. आणि कल्पनाच आहे, कल्पनेच्या स्वरूपात घ्यायचं. तर ते 2 छोटी बाळं एकमेकांबरोबर बोलत होती. तर पहिलं बाळ दुसऱ्या बाळाला विचारतं की, काय रे बाबा, इथून बाहेर पडल्यानंतर काही जीवन असेल का? तर दुसरं बाळ बोलतं की, इथून आजपर्यंत कोणी बाहेर गेला आहे, आत येऊन आपल्याला कोणी सांगायला आलाय का? असतं की नाही? मला नाही वाटत काही असेल. मग परत ते पहिलं बाळ बोलतं की, इथून बाहेर पडल्यानंतर काही आवाज असेल, प्रकाश असेल, काही तर असेल, संवेदना असतील. दुसरं बाळ बोलतं, असं असण्याचे काही चान्सेसच नाही, आपण ज्याला बघितलंच नाही, जे आपल्याला कोणी सांगितलंच नाही, तर विश्वास कसा ठेवायचा? आणि मग परत पहिलं बाळ बोलतं, आपण आपल्या आईवर तर विश्वास ठेवू शकतो की नाही? ती आपलं पालन करते, पोषण करते. मग दुसरं बाळ त्याला परत बोलतं, कुठे आहे आई? आपण तर आईला कधी बघितलं नाही, आणि ज्याला बघितलं नाही त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? आणि मग एक दिवस डिलिव्हरीची वेळ येते, दोघी मुलं बाहेर येतात आणि आपल्या आईला बघतात, फक्त एका वेगळ्या स्वरूपामध्ये. आता स्टोरी सांगायचं कारण काय? बघा, जसं त्या बाळांना आई अस्तित्वात होती पण दिसत नव्हती, काही विश्वास नव्हता, तसंच आपल्या जीवनामध्ये असतं. आपल्या जीवनामध्ये विविध प्रकारच्या ऊर्जा आहे. बघा, इथे प्रत्येक जण काही ना काही प्रॉब्लेम मध्ये आहे. विश्वास कमी पडतो, वाटतं की नाहीये माझं कोणी, नाहीये मला कोणी मदत करणार, असं वाटतं. पण तसं नाही आहे. आपल्या आजूबाजूला तुम्हाला मदत करणाऱ्या असंख्य अशा ऊर्जा आहेत. आणि आपण 5 दिवस ऊर्जांचा अभ्यास करणार आहे. तर 5 दिवस तुम्हाला हा शब्द सारखा सारखा ऐकायला भेटेल, एनर्जी, ऊर्जा, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, सो अँड सो. तर सर्वात अगोदर, आता स्टोरी झाली, समजून घ्या, लक्षात घ्या तुम्ही. खरंच ही स्टोरी खूप महत्वाची आहे. जे आपल्या डोळ्यांना दिसतं ना, आपण त्याच्यावरच विश्वास ठेवतो, पण आपल्या अवतीभोवती असंख्य अशा ऊर्जा असतात. तर आपण ऊर्जांचा अभ्यास करणार आहे. सर्वप्रथम आता बघा, 5 दिवस आले आहेत. सर्वात आधी आनंदाची बातमी देतो. बाकीच्यांनी व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन नसेल तर मी फोर्स करेल, मग मला छान छान चेहरे दिसत नाही, मला मग एनर्जी पकडायला लागते. त्याचं पण सांगेल. आता बघा काय झालं, चारुलता मॅम, चांगल्या तर दिसतात तुम्ही, का व्हिडिओ बंद करता? चला, वंदना मॅम, ऑन करायचं. चला, सगळ्यांना आनंदाची बातमी देऊ काय? सर्वात आधी गुड न्यूज. काय गुड न्यूज आहे? सर्वांना टेन्शन असतं आता, बरेचसे वेबिनार करतात की नाही अजून, तर तुम्हाला टेन्शन काय असतं? 5 दिवस सांगितलं आहे, आता उद्या पैसे मागतील, परवा पैसे मागतील, सो अँड सो. टेन्शन असतं की नाही? तर 5ही दिवस, 5ही दिवस कुठलीही फी राहणार नाही. वेबिनार फ्री आहे. उद्याही नाही मागणार, परवाही नाही, तिसऱ्या दिवशी, चौथ्या, पाचव्या कधीच नाही. रिलॅक्स, टेन्शन गेलं, बिलकुल घाबरायचं नाही. 5ही दिवस सेशन फ्री आहे. पण त्याची किंमत फ्रीवाली आहे का? अजिबात नाही. ओके, त्याची किंमत
तुम्हाला शेवटच्या दिवशी समजेल. ओके, तुम्ही स्वतः बोलाल सर कसं फ्री मध्ये शिकवलं. ओके, तर बरेचसे स्टुडंट आहेत माझ्याला आता बरेच वर्ष झाले शिकवता शिकवता नक्कीच फ्री नाहीये. त्याच्यामुळे एकच म्हणणं आहे, व्हिडिओ ऑन ठेवत जा. तेवढं माझ्यासाठी एक करायचं आहे. ओके, चला दुसरी एक गोष्ट, आता 5 दिवसामध्ये तुम्ही काय शिकणार आहे लक्षात घ्या. तुम्ही आले आहेत आता 5 दिवस नक्की काय काय शिकायला भेटणार आहे, नाहीतर जाणार पळून एक दिवस करून. तर समजून घ्या, एक लक्षात घ्या, आजपासून शेवटच्या दिवसापर्यंत जर राहिले तर तुम्ही एक मॅजिशियन होणार आहे. सरळ सरळ जादूगर जीवनात. बघा खूप मस्त चेंजेस येतात. सांगतो मी काय काय करू शकणार आहे. बघा, तुम्ही 5 दिवसामध्ये तुमचं लेवल 1चा शक्तिपातही करून देणार आहे. ते काय असतं काय नाही आपण उद्या बघणार आहे. रेकीचं अटेनमेंट केलं जाईल. दुसरं, तुम्ही तुमच्या घरातील अन्न आणि पाण्याला चार्ज करायचं शिकणार आहे. त्या पाण्याची चव बदलायचं शिकणार आहे. त्या जेवणाची एनर्जी चेंज करायचं शिकणार आहे. दुसरं काय करणार आहे, तुम्ही तुमच्या घरातील 5 दिवसानंतर लक्षात घ्या, घरातील कोपऱ्या कोपऱ्याची एनर्जी चेक करू शकतात. पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, मग काय रेमेडी करायची, सगळं काही स्वतःच्या हाताने. प्रॅक्टिकल सेशन असणार आहे. सगळं प्रॅक्टिकल तुम्हाला करायचं आहे. ओके, दुसरं, तुम्हाला 7 चक्र काय असतात, ओरा काय असतो, खूप डीप मध्ये आहे. ओके, तर खूप महत्वाचं आहे. जर जादूगर बनायचं असेल, हातामध्ये मॅजिशियन बनायचं असेल, तर तुम्हाला ते सगळं काही इथे भेटणार आहे. ओके, तर 5 दिवस मन लावून करायचं आहे. ओके, चला आता बघा, दुसरी एक गोष्ट, 5 दिवस थांबायचे तर माझे काही नियम आहे. खूप साधा नियम आहे, काहीच अवघड असा नाही आहे. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुमची काहीतरी, आता मी 5 दिवस देत आहे तर तुमचं काय पाहिजे, मला 5 दिवसाचा वेळ पाहिजे आहे. ओके, रोज किती ना 1-1.25 तास होऊन जातो आपल्याला शिकवता शिकवता, कारण खूप काही शिकवायला. आणि आधी तुम्हालाच नंतर उद्यापासून सेशन संपला का बोर होईल, आणि शुक्रवार नंतर तर लिटरली तुम्हाला बोर होऊन जाईल. ओके, बरेच अनुभव असतात. शुक्रवार शेवटचा दिवस असतो, मग तुम्हाला काहीतरी चूक चुकल्यासारखं वाटत असतं. ओके, आणि मग तुम्ही पण मला स्क्रीनवर दिसले पाहिजे. तर तुमचं काय पाहिजे, मला फक्त वेळ पाहिजे आहे. ओके, रोजची वेळ पाहिजे आहे. चला मी तुम्हाला चला आता एकटं एकटं बोलून ना मला बोर होतं. मी कुणाला कुणाला पकडत असतं. ओके, ज्यांची ज्यांची चांगली एनर्जी असते त्यांना, नाहीतर मग बोर होतं मला. चला आता कुणाला पकडूया आपण, छान छान आहे. चला आता प्रगती मॅम आहे. चला प्रगती मॅम अनम्यूट करा बरं. चला, नमस्कार मॅडम, कुठून आहे तुम्ही? थांबा, अनम्यूट ते बटन दाबा बरं. हा, नाही थांबा 1 मिनिट. आता दाबा बटन अनम्यूटचं. बोला. नाही, तुमचा आवाज नाही येते ऍक्च्युली. काही हेडफोन वगैरे लावलंय का? हा, ते 1 मिनिट काढून ठेवा. कधी कधी ना ते कनेक्शन नाही. हा, आला आला आवाज आला. कुठून आहे मॅडम तुम्ही? हॅलो. हा बोला मॅडम, कुठून आहे तुम्ही? इंदोर वरून. कुठून? इंदोर इंदोर. इंदोर वरून आहे. ओके मॅडम, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आता सगळ्यांनी रिलेट करा. हा, आता तुम्ही काही काम असेल, व्हॉट्सअपमध्ये एखादा मेसेज आला किंवा तुम्ही बोलले की इंस्टाग्रामवर एक मेसेज आला, बघून घेते. मग स्क्रोल करता करता इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब रील तुमचा किती वेळ जातो बरं, एकदा ओपन केलं बघण्यात? खूप वेळ जातो. खूप जातं. तरी किती जात असेल? काहींचा बघता बघताच 20 मिनिटं कधी जातात समजत नाही. 30 मिनिटं, 30 मिनिटाचा 1 तास, असं करत करत होतं की नाही असं तुमच्या बरोबर? आणि जर ना तुमच्या फोनमध्ये एक फंक्शन असतं स्क्रीन टाइम चेक करायचं, जर तुम्ही झोपायला जायच्या अगोदर जर चेक केलं ना, तुम्ही मोबाईलवर 6 ते 8 तास घालवलेले असतात. आता सांगा, त्यातलं खरंच तुमच्या कामाचं असतं का सगळंच? जास्त करून काय असतं, निगेटिव्हच असतं की नाही. आपल्याला थोडंसं आपल्या काही कामाचंच नसतं नाही का? तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वांनी लक्षात घ्या. हा, थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. मी परत पकडतो तुम्हाला, नाही तर छान एनर्जी दिसली तर. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, आता तिथे तर काही जास्त तर कामाचं नसतं, थोडंफार असेलही, पण इथे तुम्हाला रोज 1 ते 1.5 तास तुमच्या कामाचंच भेटणार आहे. त्याच्यासाठी काय पाहिजे, फक्त तुमचा टाइम पाहिजे, अमूल्य वेळ पाहिजे. कारण गेलेली वेळ परत येते का? गेलेली वेळ परत येते?
आता 2 श्वास घेऊन बघा बरं. डोळे बंद करा आणि एक श्वास घ्या बरं दीर्घ सगळ्यांनी. रोजच घेता मी बोलतो म्हणून परत एकदा घ्या. चला सोडा. है कोई इधर माई का लाल जो गई हुई सास वापस लाके दे? कोई नहीं लाके दे सकता. तर गेलेली वेळ आणि ती श्वासाची किंमत परत येत नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, 5 दिवस इथे फक्त तेवढा रोजचा 1 ते 1.5 तास थांबायचं आहे. ओके. फायदा तुमचाच होणार आहे. मॅजिशियन तुम्हीच बनणार आहे. ओके. चालेल. तर बघा, खरंच क्लास फ्री आहे, पण त्याची व्हॅल्यू लिटरली 5,000च्या वर आहे. ते तुम्ही स्वतः कबूल करणार. मी शेवटच्या दिवशी विचारेल. आणि हवं तर सगळ्यांनी एक काम करायचं. काय काम करायचं मी सांगतो म्हणून माझी परीक्षा बघायला, तुमची नाही. आज एक सेल्फी घेऊन ठेवा आणि फ्रायडेला ना एक सेल्फी घ्या आणि मला सांगा तुमच्यामध्ये किती डिफरन्स झाला. स्वतःलाच अॅनालाइज करायचं आहे. ओके. तर अजून एक माझा नियम, पहिला दिवस आहे म्हणून एवढी बडबड करत आहे, लक्षात घ्या. उद्यापासून मला एवढं बोलायला वेळ नसतो. खूप जास्त सिलेबस आहे. मी थोड्या वेळाने सिलेबस सांगेल. पहिला दिवस आहे म्हणून थोडंसं बोलत आहे. अजून एक अट आहे माझी, दुसरी साधी अट आहे. काय आहे बघा, 5 दिवस तुम्हाला काय करायचं आहे लक्षात घ्या. सर्वांनी नीट ऐका. 5 दिवस. आता मी तुमच्यापेक्षा वयाने लहान असेल किंवा मोठा असेल, तुमच्या जातीपेक्षा वेगळा असेल, धर्मापेक्षा वेगळा असेल, काही असेल, तुमच्या राज्याचाही नसेल, गावचा नसेल, पण 5 दिवस एक काम करायचं आहे. तोच एक नियम आहे माझा. काय, तुम्हाला 5 दिवस फक्त मला गुरु मानून घ्यायचं, म्हणजे सरेंडर करायचं. 5 दिवसानंतर, शुक्रवार नंतर तुमची मर्जी. ओके. करायचं तर करा, नाही तर नका करू, पण 5 दिवस मानून घ्या. काय होईल, तुम्ही सरेंडर केलं ना, जजमेंटल राहत नाही. तुम्ही जज करत नाही. जज करायला नंतरच आहे. नाही तर मग आपण ज्ञान स्वीकारू शकत नाही. एक्सेप्टन्सला प्रॉब्लेम येतो. ओके. तर छोट्या बाळांसारखं बनायचं आहे. तेवढीच माझी एक अट आहे, बाकी काही नाही. ओके. दुसरं, 5 दिवस लक्षात घ्या. आता तुम्हाला काय करायचं आहे, 5 दिवस कुणाचा तरी आदर्श घ्यायचा आहे. काहीतरी मोटिवेशन पाहिजे की नाही. 5 दिवस थांबायचं म्हणजे काहीतरी टार्गेट पाहिजे, अदरवाईज थांबणार नाही तुम्ही. काहीतरी पाहिजे की नाही. तर आपल्याला कुणाचा आदर्श घ्यायचा आहे, एकाचा आदर्श घेऊ आपण. कुणाचा घ्यायचा, कोणी मोठं नाही, जसं खूप मोठं व्यक्तिमत्व नाही. बघा, खूप मी तुम्हाला छान सांगत आहे. आता आपल्यापैकी किती जण असे आहेत जे शेतकरी कुटुंबातून आहे. आता झूम वापरणारे, काही हँडरेजचं ऑप्शन आहे, चॅट बॉक्स आहे, सगळं काही हळूहळू 5 दिवसात शिकणार. आता जे शेतकरी कुटुंबातून आहे, टाईप करा बरं. मी काहीतरी टाईप करा. मी आहे, जसं वाटेल ते टाईप करा. चला, हा कोण आहेत, चलो थांबा मी बघतो. बस एकच आहे, VO3233 प्रगती मॅम आहे. तुमच्या घरी तर करत असतील कोणी शेती. चला, वंदना मॅम आहे, गौतम मॅम आहे, चला वर्षा बेले मॅम तुमच्या घरी पण करतात. बापरे आज खूप कमी लोक आहेत. भारत शेतीप्रधान देश आहे. चला ठीक आहे. चला, माधुरी मॅम आहे. ओके. चला ठीक आहे. आता बघा, आपल्याला शेतकऱ्याचं एक्झाम्पल का घ्यायचं आहे, शेतकऱ्याचा आदर्श घ्यायचा आहे. आता कशासाठी घ्यायचं आहे लक्षात घ्या. शेतकरी काय करतो, त्याला ज्याचं पीक घ्यायचे तेच बी पेरतो की नाही, ऍग्री की नाही मला सांगा. करेक्ट. ज्याचं पीक घ्यायचं आहे त्याचं बी पेरतो. आणि त्याच्या आधी काय करतो, बी पेरायच्या आधी काय करतो सांगा, त्या जमिनीची मशागत करतो की नाही, ते जुनं गवत वगैरे काढतो, बरोबर ना. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आता अगदी तुमच्या जीवनातल्या ज्याही नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे, त्यांना काढून फेकायचं आहे. मला गुरु मानून घ्या. मी जे म्हणाल ते फक्त ब्लाइंडली फॉलो करा. फ्रायडे नंतर मला विसरून गेले तरी चालेल, नो प्रॉब्लेम. तर बघा, तर नकारात्मकता काढायची जीवनातली आणि बी कसलं पेरायचं आहे जीवनामध्ये, बी पेरायचं आहे पॉझिटिव्हिटीचं, सकारात्मकतेचं. आणि बघा, जर तुम्ही आज बी पेरलं, आजपासून पेरणी केली, तर शेवटच्या दिवसापर्यंत बघा 100% तरी नाही, काही ना काही प्रमाणात, आणि इथून पुढे रेकीची प्रॅक्टिस केली, तर जीवनामध्ये तुम्हाला शरीरामध्ये आरोग्य, जीवनामध्ये आर्थिक समृद्धी, नात्यांमध्ये प्रेम आणि आध्यात्मिक वाढ नक्की म्हणजे नक्की भेटेल. ओके. तर आपल्याला आजपासूनच जीवनामध्ये सकारात्मकतेचं बी पेरायचं आहे. तर
शेतकऱ्याचा आदर्श आपल्याला घ्यायचा आहे. आता खूप झाली बडबड. आता तुम्ही बोलणार रेकीचा क्लास आहे, सरांनी दुसरंच लावलेलं आहे. तसं काही नाही. थोडं मी रेकी बद्दल सांगतो. आता बघा, रेकी आणि माइंड पॉवर, आता आपण दोघी विषयावर 5 दिवस काम करणार आहे. रेकी बरोबर माइंड पॉवरचा खूप उपयोग येतो, म्हणून जीवनामध्ये रिझल्ट खूप लवकर येतात. तर रेकी खूप सुंदर मॉड्युलिटी आहे आणि समजायला खूप सोपी आहे. अगदी तुमच्या हातातून ऊर्जा व्हायला लागतील, व्हायब्रेशन जाणवतील शेवटच्या दिवसापर्यंत. ओके, खूप सुंदर आहे. पण त्याच्याबरोबर माइंड पॉवरचाही आपल्याला अभ्यास करायचा असतो. तर लक्षात घ्या, रेकी म्हणजे काय. आता बरेचसे लोक आहेत, रेकी पहिल्यांदाच ऐकलेलं असतं किंवा काही लोक ऑलरेडी रेकी शिकून आलेले असतात. आता असं कोणी आहे का रेकी पहिल्यांदाच ऐकलं आहे, फर्स्ट टाइम ऐकलं आहे, काहीतरी कुतूहल आला आणि फॉर्म भरला फेसबुक इंस्टाग्रामवर आणि ग्रुपला आले, असं आहे का? तर बघा, मी तुम्हाला रेकीबद्दल थोडीशी माहिती सांगतो हा, म्हणजे मिसअंडरस्टँडिंग. आता बघा, रेकी हा शब्द रेकी हा शब्द भारतामध्ये कसा ऐकण्यात येतो बघा. एखाद्या ठिकाणी चोरी झाली, एखादा दरोडा पडला, क्राईम सीन झाला, तर आपण न्यूजपेपरला वाचतो किंवा टीव्ही मध्ये मीडियामध्ये ऐकतो. काय ऐकतो? की काही लोकांनी येऊन ह्या एरियाची रेकी केली होती, काही ग्रुप आला, या एरियाची रेकी केली आणि दुसऱ्या दिवशी तो क्राईम सीन झाला, की दरोडा पडला, कुणाचा काही खून वगैरे झाला. तर त्या रेकीचा आणि आपल्या रेकीचा काही एक संबंध नाही आहे. त्या रेकीला बोलतात सर्वे करणं, फ्रेंच शब्द आहे. आपण जी रेकी शिकणार आहे हा जपानी शब्द आहे, डॉक्टर मिकाउस यांनी रिइन्व्हेंट केलेली आहे, त्याच्याबद्दल उद्या बोलूया. पण रेकी, आपली रेकी वेगळी रेकी आहे. ह्या रेकीचा अर्थ होतो, रे म्हणजे युनिव्हर्सल आणि की म्हणजे हिलिंग एनर्जी, युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी. तर ही वेगळी रेकी आहे, ती वेगळी रेकी आहे, तर त्याच्याशी याला घ्यायचं नाही. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की आता रेकी शिकणारे म्हणजे काही काळा जादूटोना आहे का, ब्लॅक मॅजिक आहे का, वशीकरण आहे का, घरामध्ये प्रॉब्लेम आहे करून बघते. तर काही संबंध नाही, ब्लॅक मॅजिक जादूटोना काहीच संबंध नाही. रॅदर रेकी ही एक आपण बोलूया व्हाईट एनर्जी आहे ना, शुद्ध एनर्जी आहे. ते तुम्हाला कळेलच 5व्या दिवसापर्यंत स्लोली स्लोली. तरीही काही लोकांना असतो डाऊट की खरंच रेकी काही असते का. तर मग काही लोकांसाठी नवीन आहे, त्यांच्यासाठी मी थोडस तुम्हाला स्क्रीन शेअर करून एक दाखवतो. ओके, म्हणजे तुम्हाला एक छोटीशी आयडिया येऊन जाईल. तुम्ही तुमचं सर्च करू शकतात नंतर, माझ्यावरच विश्वास ठेवायचा असं गरजेचं नाही आहे. तुम्ही काय करायचं माहितीये का, बघा गुगल सगळ्यांकडे आहे, गुगलवर जायचं आणि काय करायचं, टाईप करायचं बघा, रेकी इन हॉस्पिटल टाईप करायचं. बघा, हे बघा, आणि इमेजेस बघा, तुम्हाला ना असे काही इमेजेस दिसतील स्क्रीनवर. तर हे काय आहे माहिती का तुम्हाला, बरेचसे देश आहे, अमेरिका, युरोप, जपान, अशा ठिकाणी काय असतं माहितीये का, रेकी ना बिफोर सर्जरी आणि आफ्टर सर्जरी क्विक रिकव्हरीसाठी दिली जाते पेशंटला. तर तुम्हाला याचे खूप लाभ होणारच आहे, तुम्ही स्वतः प्रॅक्टिकल करणार आहे फ्रायडे नंतर, म्हणजे आपण शिकता शिकताही प्रॅक्टिकल करणारच आहे. ओके, तर आता फॉरेनमध्ये जर हॉस्पिटलमध्ये जर दुसरं, रेकी ही कॉलेजमध्ये देखील शिकवली जाते. आता कुठकुठल्या कॉलेजमध्ये शिकवली जाते, युनिव्हर्सिटीजमध्ये बघा, सनराइज युनिव्हर्सिटी आहे राजस्थानला, त्या युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासक्रमामध्ये रेकी विषय शिकवला जातो. महाराष्ट्रामध्ये कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ आहे रामटेकला, ओके, नागपूर जिल्ह्यामध्ये, तिथे देखील त्या युनिव्हर्सिटीमध्ये रेकी विषय शिकवला जातो. इंटरनॅशनल लेवलला बाली इंटरनॅशनल स्कूल ऑफ योगा, इंडोनेशिया, इथे देखील हा विषय शिकवला जातो. तर एक लक्षात घ्या, रेकी हॉस्पिटलमध्ये दिलं जाते विदेशामध्ये, परत कॉलेजेसमध्ये शिकवली जाते. तर आता याचा काही ब्लॅक मॅजिकशी संबंध असेल का, जर ब्लॅक मॅजिक असतं तर कॉलेजमध्ये कोणी शिकवलं असतं का. तर पूर्णपणे माइंड क्लिअर ठेवा. ओके, पूर्णपणे पॉझिटिव्ह एनर्जी आहे. ओके, चला, आता मी तुम्हाला काही सांगितलं होतं की छोट्या मुलांसारखं बनायचं. छोटे बाळ असतात ना, निरागस असतात, 5 दिवस तुम्हाला ना छोट्या बाळांसारखं बनायचं. इथे कुणीच कुणाला ओळखत नाही, मे बी 5व्या दिवसापर्यंत तुमचं काही कनेक्शन बनेल. आपण सध्या काही कोणी कुणाला ओळखत नाही, बिंदास व्यक्त व्हायचं. ओके, आता छोटे मुलं काय करतात, शाळेत गेल्यावर काय करतात, हजेरी लावतात की नाही,
प्रेझेंटी लावतात, तर तुम्हाला पण आता प्रेझेंटी लावायची. ओके, कोणी टीचर आहे का आपल्या इकडे? मागे मला कुणाचा तरी ब्लॅकबोर्ड दिसला. हा, चारुलता पाटील मॅम आहे. चला, प्रेझेंटी घेतात ना स्टुडंटची? आज तुमची स्टुडंट सगळ्यांची घेणार आहे मी. ओके, तुम्हाला काय करायचं आहे, मी जे जे विचारेल. आता बघा, तुम्ही 5 दिवस आले आहेत इथे, तुम्ही 5 दिवस आहे, तर नक्की कशाला आहे, कुणासाठी आहे ते आपण बघणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, मी तुमचं नाव नाही घेणार, प्रेझेंटी अशी नाही लावायची, मी दीपक, मी राणी, असं नाही आहे. मी जे प्रश्न विचारेल, फक्त तो प्रॉब्लेम तुम्हाला आहे की नाही, आणि मग त्याच्यावर आपण काम करणार आहे. ओके, चला, आता माझा पहिला प्रश्न, इथे असं कोण कोण आहे, आता आपल्या ग्रुपमध्ये एवढ्या लोकांपैकी असं कोण कोण आहे ज्याला चिंता आणि तणावाच्या समस्या आहेत, स्ट्रेस एन्झायटी वाले कोण कोण आहे? फक्त चॅट बॉक्स मध्ये लिहा, मी, मला आहे, असं काहीतरी लिहा. चला, स्ट्रेस एन्झायटी वाले कोण कोण आहे? चला, हजेरी लागली पहिली बघा. ओके, सोनल सुर्वे मॅम. अरे बापरे, एवढे लोकांना फटाफट फटाफट आलं. आजकालच्या युगामध्ये खूप बेसिक आहे. चला, सुनीता पंडित, माधुरी मॅम, नाव पण इतके फास्ट फास्ट होतं ना वाचायला पण. तुषार सर, शिल्पा मॅम, माधुरी पवार, रुपाली भालेराव, काही नीता चंदन खेडे मॅम. मग आज काल तर चांगल्या बोलत होते, आज परत स्ट्रेस एन्झायटी आली की काय? टेन्शन नका घेऊ. ओके, तुषार सर, ओके, चला, आहे, ठीक आहे. नेक्स्ट आहे, असं कोण आहे, नीट माझा प्रश्न आहे का, नीट प्रश्न आहे का हजेरी लावायच्या अगोदर, असे कोण आहे ज्यांना, म्हणजे ते ना खूप दिवसापासून इतरांसाठीच करत आलंय आणि स्वतःला पूर्णपणे विसरून गेले आहे, आणि त्याचा रिझल्ट सध्या तुमच्या हेल्थवर आणि वेल्थवर होत आहे? कोण आहे खूप दिवसांपासून इतरांसाठीच करत आला आहे आणि स्वतःला पूर्णपणे विसरून गेले? कोण आहेत? चला, प्रगती पाटील मॅम, सोनल सुर्वे, ओके, चला, अजून अश्विनी मॅम. चला, स्वतःकडे लक्ष नाहीये का? आता द्यायचं शिकवतो मी तुम्हाला 5 दिवसात. ओके, चला, सुनीता मॅम हे. चला, मी प्रॉब्लेम फक्त सांगणार नाही, आपल्याला बघायचंय कसे कसे लोक आहेत, मग सोल्युशन वर काम करायचंय आपल्याला. सुनीता मॅम, ओके, चला, ठीक. नेक्स्ट, आता इम्पॉर्टंट, ज्याच्यासाठी बरेचसे लोक इथे येतात आणि त्याची खूप छान काम करते. असं कोण कोण आहे ज्यांना आरोग्याच्या समस्या आहे, हेल्थ इश्यू वाले कोण कोण आहेत? हेल्थ इश्यू, काही ना काही आरोग्याच्या समस्या झाल्या. वर्षा मॅमला आहे, नक्की रेकी काम करते. सोनल मॅम आहे, आयफोन, रेडमी. प्रज्ञा राणे मॅमला आहे, ओके, चला, मंगेश सरांना आहे, ओके, 1 2 3 4, मी कसं नाव घेऊ तुमचं? गौतम विधाते सर, ओके, चला, ठीक आहे. अशा किती लोक आहेत? आता नेक्स्ट, असे किती लोक आहेत? हा प्रश्न खूप फनी आहे, नीट ऐका, त्याचं रिझन मी तुम्हाला कारण उद्या सांगेन. असे किती लोक आहेत जे जिथेही जातात ना, जीवनामध्ये नकारात्मक लोक ओढवून घेतात, नाही तर नकारात्मक प्रसंग ओढवून घेतात? असे किती लोक आहेत? खूप इम्पॉर्टंट आहे. कधी कधी काय होतं, जीवनात नकारात्मक लोकच येतात आणि नकारात्मक प्रसंग. कोण आहेत? चला, प्रगती पाटील मॅम आहे, संध्या मॅम, सोनल सुर्वे. कधी कधी होतं, ठीक आहे, त्याच्यावर आपण बुधवारी बोलू, मी सांगेल, डिटेलमध्ये सांगेल तुम्हाला. ठीक आहे, चला, ओके. आता किती लोक असे आहेत, नुसतं आरोग्यच नाहीये, लक्षात घ्या, असे किती लोक आहेत ज्यांना पैशाच्या समस्या आहेत? मनी इश्यू वाले कोण कोण आहे? अगदी मनी इश्यूवरही काम करायचं आपल्याला, पैसा खूप महत्वाचा. चला, जिओ मी, ओके, शिल्पा मॅम, चारुलता मॅम आहे, ओके, वर्षा बेले मॅम, ठीक आहे. चला, बघा किती लोक आहेत, नक्की सगळे आता थांबायलाच लागेल, एवढं जण एवढे प्रॉब्लेम आहे तर कसं होणार? चला, चला, ठीक आहे, सगळं सांगेल, पैसे अट्रॅक्ट करायचं पण सांगेल. ओके, खूप काही आपल्याकडे, ठीक आहे, पैसा आहे. आता असे कोण आहे? हा प्रश्न खूप मनाला लागणार आहे, आणि तिथे पण रेकी काम करते. प्रश्न नीट ऐका, हा मॅडमचं, रिलेशनशिप इश्यू वाले कोण कोण आहेत? नाते संबंध. चला, रिलेशनशिप वाले कोण आहे इथे? नेहमी जास्त लागते माझ्या अनुभवानुसार, संभाजी सर, सोनल मॅम. इथे खूप प्रॉब्लेम आहे, आणि हेच तुम्हाला स्ट्रेस एन्झायटी देतं ना नंतर. चला, ओके, ओके, चला, नातेसंबंधावरही आपल्याला नक्कीच काम करायचंय 5 दिवसामध्ये. चलो, आणि आता असे कोण लोक आहेत? चला, ठीक आहे, शेवटचा विचारतो. असे कोण लोक आहेत ज्यांना ना
आध्यात्मिकतेची खूप आवड आहे, स्पिरिच्युअलिटी, आध्यात्मिकता खूप आवडते. हे साधचक्र, ओरा, हा योगा, तो योगा, मेडिटेशन. चला, असे लोक पण आहेत का? चला, तुम्हाला अशी आवड आहे तर इथे तुमची खूप जास्त प्रमाणात प्रगती होत असते. हं. चला, खूप आवडते तुम्हाला, व्हेरी नाईस. मला पण खूप आवडते, खूप सुंदर आहे. हं. म्हणून मी याच्यातच करिअर केलं. मला खूप आवडतं असं. चला, आणि याच्यानंतरचा पॉइंट पण खूप महत्वाचा आहे. हं. चला, सध्या आवड निर्माण झाली, काहीतरी असेल, युनिव्हर्सचा कॉल असेल, ते आपण शिकणार आहे. अजून एक याच्यानंतरचं बघा, एवढे सगळे प्रॉब्लेम आहेत, ठीक आहे, पण कुणाकुणाला परमेश्वर एवढे सगळे प्रॉब्लेम देत नाही. परमेश्वर त्याला सगळं देतो ना. अशा वेळेस अशी काही लोक असतात ज्यांना दुसऱ्यांची मदत करायची इच्छा असते. असे कोण कोण आहे ज्यांना इतरांचीही जीवनामध्ये मदत करायची आहे? असं कोणी आहे का ह्या कॅटेगरीमध्ये? चला, शना मॅम, प्रकृती मॅम, चला, कोकिला मॅमचं नाव आत्ता आलं. चला, गॉड ब्लेस यू. म्हणजे इतक्या वेळ नाही आला, आत्ता नाव आलं. नक्कीच असं करायचं. ओके, चला, कायमच करतात, व्हेरी नाईस. चला, आवड आहे ना. चला, याच्यामध्ये पण खूप छान होतं. ओके, आता काय तुमच्याकडे ना, तुम्ही एक एनर्जी मॅग्नेट बनणार आहे, तुम्ही एनर्जी दुसऱ्याला देऊ शकणार आहे. तर काहीतरी येणार आहे तुमच्या हातामध्ये खूप खास. नक्की फॉलो करायचं आहे. चला, आता आपण शिकवायला घेऊया, टेन्शन नका घेऊ. चला, तर तो जास्त बडबड नाही, खूप जास्त सिलेबस असतो. मलाच एवढा वेळ ना, खूप वेळ वाया जातो. स्क्रीन शेअर झाली ना? तर बघा, रेकी कुणी शिकायची आहे? लक्षात घ्या, इथे रेकी शिकायची कोणी? जे सतत चिंता, भीती आणि मानसिक तणाव अनुभव करतात, जे स्वतःला विसरले आहेत आणि दुसऱ्यांसाठी जगत आहेत, ज्यांचं आरोग्य सतत बिघडतं पण मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल असतात, जे वारंवार नकारात्मक लोक ठिकाण प्रसंग ओढून घेतात, जे आर्थिक अडचणी आणि ब्लॉकेजेसचा सामना करत आहेत, ज्यांच्या नात्यामध्ये सतत संघर्ष, गैरसमज, दुःख आहेत, ज्यांना थोडंसं स्पिरिच्युअलिटीची आवड आहे आणि जे दुसऱ्यांना देखील इच्छा आहे ज्यांना मदत करण्याची. ओके, तुमच्यासाठी नक्की आहे. नक्की थांबा, तुमचा फायदाच होणार आहे, नुकसान असं काहीच होणार नाही. ओके, तर रेकी काय करते? तुमची चिंता, भीती आत्मविश्वास आणि शांततेत बदलते. स्ट्रेस, एन्झायटी तुमची ऊर्जा आणि उत्साहामध्ये वाढते आणि एक स्ट्रेसफुल, तणावग्रस्त मन शांत मनाकडे वळत आणि शांत मन आपल्याला जीवनात सगळं काही मिळवून देत असतं. ओके, चला, आता बघा, सगळ्यांनी लक्षात घ्या. आता 5 दिवस, एकही दिवस चुकवायचा नाही, खूप प्रॉब्लेम होईल. आता मी तुम्हाला 5ही दिवसाचं सिलेबस सांगतो. आज काय शिकवणार आहे, उद्या काय, परवा काय, हवं तर लिहून घ्या. एकही दिवस मिस झाला ना, खूप प्रॉब्लेम होईल. कारण 5व्या दिवशी, लक्षात घ्या, 5व्या दिवशी मी तुमची प्रॅक्टिस घेणार आहे. तुम्ही एकही दिवस मिस केला ना, पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा, सगळेच दिवस त्या 5व्या दिवसाच्या प्रॅक्टिकलशी रिलेटेड करतात. ओके, रिलेट करतात. तर दिवस चुकवायचा नाही. तर आज बघा, पहिला दिवस आहे. आज तुम्ही काय शिकणार आहे? अजून मी शिकवायला घेतलं नाही. आज तुम्ही शिकणार आहे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आणि ॲफर्मेशन. तुमचं चेतन मन, अवचेतन मन काय आहे, ॲफर्मेशन काय असतं, ते मी तुम्हाला आज शिकवणार आहे. उद्या आपण काय बघणार आहे? रेकी काय आहे, रेकीचा इतिहास काय आहे. परत तुमचा, लक्षात घ्या, बुधवारी लेवल 1चा शक्तिपात होणार आहे, अटेनमेंट होणार आहे. तर त्याच्यासाठी काहीतरी पूर्वतयारी करायला लागते. तर उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. उद्या त्याची एक परीक्षा द्यायला लागते. परीक्षा म्हणजे तुमचं एक मेडिटेशन असणार आहे, गायडेड पास्ट लाईफ मेडिटेशन असणार आहे. तर उद्या रेकी काय आहे, रेकीचा इतिहास, अटुनमेंट का दिलं जातं, शक्तिपात का दिला जातो, मग तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन, खूप सुंदर अनुभव असतो, अगदी खूप डीप मध्ये तुम्ही जातात. तर ते तुम्हाला का करायचंय ते मी तुम्हाला उद्या सांगेल. ओके, नेक्स्ट, तुम्हाला तिसऱ्या दिवशी बघा, तिसऱ्या दिवशी आपण काय शिकणार आहे बघा. तिसऱ्या दिवशी तुमचा ओरा काय आहे, व्हॉट इज ओरा, 7 चक्र, ओराला क्लीन कसं करायचं, 7 चक्र काय आहे, वगैरे वगैरे. तर तिसऱ्या दिवशी 7 चक्र ओरा शिकवणार आहे. प्लस तिसऱ्या दिवशीच तुम्ही तुमच्या हाताने पाण्याची चव बदलायला शिकणार आहे, पाणी चार्ज करायला शिकणार आहे. कारण तुमचा शक्तिपात त्या दिवशी झालेला असेल. मग रेकीला कॉल कसा करायचा, रेकीला इनवोक कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी शिकवल्या जाणार आहेत. तर बुधवारचा सगळेच दिवस महत्वाचे आहे. उद्याचा खूप आहे कारण पास्ट लाईफ मेडिटेशन आहे. परवाचाही खूप महत्वाचा आहे. चौथा दिवस तो मिसच करू नका. तो तुमचा आवडता आहे. तुम्ही नाही सांगितलं तरी त्या दिवशी येतात. का? कारण
चौथ्या दिवशी तुम्हाला मी पेंडुलम डाउजिंग शिकवणार आहे. पेंडुलम डाउजिंग असतं ना, हातात पकडायचं आणि हो नाहीची उत्तरे मिळवायची. ते आपल्याला मार्गदर्शन करतं. तर बेसिक नाही, चांगलं व्यवस्थित शिकवेल तुम्हाला. त्याचे चार्ट देईल मी तुम्हाला. पेंडुलम डाउजिंग शिकवेल, प्लस काही सिम्बॉल्स देणार आहे. पैशासाठी आहे, नातेसंबंधांसाठी आहे, पैसा अट्रॅक्ट करण्यासाठी, परत ब्युटीसाठी खूप काही वेगळे सिम्बॉल्स आहेत ज्यांना अटुनमेंटची गरज लागत नाही. ते सिम्बॉल मी तुम्हाला चौथ्या दिवशी देईल. तर चौथा दिवस तुमचा खूप आवडता असतो, कारण काही लोक काहीच बोलत नाही, फक्त बघतात वेबिनारला. पण चौथ्या दिवशी इतकं मॅजिशियन होतात आणि ती जादू तुम्ही तुमच्या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत वापरणार आहे. तर ते जादूगर तुम्ही बनणार आहे. ओके, तर ते तुम्हाला करायचं आहे. आणि 5वा दिवस सर्वात महत्वाचा असतो. 5व्या दिवशी आपण काय काय शिकतो. तर 5वा दिवस मध्ये खूप काही आहे, कारण 4 दिवस तुमची प्रॅक्टिस होऊन जाते. मग शेवटच्या दिवशी एनर्जी बॉल कसा बनवायचा, ची बॉल. तुम्ही घरातील प्रत्येक वस्तूला आणि प्रत्येक सदस्याला रोज हिलिंग कशी करायची, इवन पूर्ण पृथ्वीला हिलिंग कशी करायची. तुम्हाला काही मनी मंत्र देईल, पैशासाठी काही एंजल नंबर्स दिल्या जातील. तुम्ही 5व्या दिवसानंतर स्वतःचेच पितृदोष काढू शकतात. ब्लॅक मॅजिक नजरदोष स्वतःचे आणि घरच्या लोकांचे काढू शकतात. इवन तुम्ही काही ग्रहांचे दोष असतील, सगळं काही पैशा संबंधित काही असेल जीवनामध्ये, ते देखील ब्लॉकेजेस तुमचे दूर होतात. तर एकही दिवस मिस करायचा नाही. मिस केलं तुमचंच नुकसान आहे. क्लास तर फ्री आहे, मला काही नाही. प्रत्येक बॅचला नवीन नवीन लोक येतात, मग ते मिस व्हायला अजिबात नको. ओके, क्वेश्चन आन्सर आपण क्लास झाल्यानंतर घेऊया. ओके, तर मग माझा फ्लो तुटून जातो, मला माहिती आहे. मेसेजमध्ये खूप सगळे आलेले आहेत प्रश्न. सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजचा क्लास झाल्यानंतर देऊ. ओके, आता आपण थोडंसं, आज सिलेबस तो आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं प्रॅक्टिकल वगैरे घेऊया. ओके, सगळं काय. तर आता बघा, एक गोष्ट मनाशी पक्की गाठ बांधा. काय बांधायची आहे? आज स्वतःला एक गिफ्ट द्यायचं आहे. ओके, लक्षात घ्या. आज तुम्हाला स्वतःला, काय तारीख आहे आज? 20 एप्रिल. लक्षात घ्या, 20 एप्रिल 2026 साली तुम्ही स्वतःला एक गिफ्ट देणार आहे. आणि ते गिफ्ट शेवटपर्यंत तुमच्या जवळच ठेवायचं आहे. काय ते गिफ्ट बघा. आजपर्यंत जीवनामध्ये काही प्रॉब्लेम आले असतील, तुम्ही दुर्लक्ष केल्यामुळे, कळत न कळत त्याच्यामुळे. पण काय करायचं आता, जी ही चुकी झाली असेल जीवनात, जी समस्या असेल, आता काय करायचंय तुम्हाला बघा, स्वतःला एक गिफ्ट द्यायचं आहे. काय गिफ्ट द्यायचं आहे बघा? द बेस्ट गिफ्ट इन लाईफ इज गिव्हिंग युअर सेल्फ अ सेकंड चान्स. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, स्वतःला दुसरी संधी द्यायची आहे. काही जीवनामध्ये याच्या आधी झालं, इथून पुढे तुमचं जीवन जर 360 डिग्री चेंज करायचं असेल, तर आज स्वतःला गिफ्ट द्यायचं आहे, की एक दुसरी संधी द्यायची आणि स्वतःवर जास्तीत जास्त वर्क करायचं आहे. आता कशाला करायचं आहे, थोडस मी, ज्यांना आवड असेल त्यांनी प्रॅक्टिकल करा. ओके, खूप छान आहे. बघा काय करायचं आहे, ज्यांना मी सांगितलं वही पेन घेऊन बसा, आज एक प्रॅक्टिकल करा. बाकी मग आपण नंतर, आज एवढं तरी करा, मी सांगतो म्हणून. काय करायचं आहे, ज्यांनी वही पेन आणला आहे, तुमच्या जीवनातील 10 महत्वाच्या जबाबदाऱ्या कागदावर लिहून काढायच्या. पण कशा काढायच्या, लक्षात घ्या. जी जबाबदारी सर्वात मोठी आहे त्याला 1 नंबर, आणि मग कमी कमी करत करत त्याचा नंबर 1 ते 10 पर्यंत लिस्ट करायचं. सर्वात मोठी असेल त्याला पहिला नंबर. प्रॅक्टिकल करून बघा कसं करायचं. बघा, आता पहिली मोठी जबाबदारी काय असेल, आता नवीन वर्ष सुरू होत आहे, तर मुलीचं ऍडमिशन करायचं आहे, शालेय नवीन वर्ष. दुसरं काय असू शकतं, लग्नाचं सीझन आहे, तर लग्न जमवून द्यायचं आहे मुलाचं मुलीचं. घराचा हप्ता आहे, LIC चा हप्ता आहे, मेडिकलचे बिल आहे. चला सगळं लिहा बरं, ज्यांनी ज्यांनी केलं असेल. आणि ज्यांनी वही पेन नाही आणला, तुमच्याकडे परमेश्वराने बोट तर दिले आहेत ना, 5-5. चला बोटावर मोजा, 10 बोट आहे. चला, पहिलं काय आहे, मोजा. पहिली जबाबदारी, सर्वात महत्वाच्या जबाबदारीला पहिला, दुसरा, तिसरा. चला, जेंट्स लोक पण, बायकोला साडी घ्यायची आहे. परत काय असू शकतात जबाबदारी, मेडिक्लेम भरायचा आहे. काय काय असू शकतं सांगा बरं.
चला तोपर्यंत लिहा तुम्ही, तोपर्यंत मी थोडा टाइमपास करतो. चला आमच्या जुन्या स्टुडंट आहे दुसऱ्या. हा संजीवनी मॅम काय बोलतात, कशा आहे? प्या प्या पाणी पिऊन घ्या. ठीक आहे. सर खूप छान आहे, मस्त आहे, मजेत आहे. तुमची अरे कृपा. ठीक आहे ठीक आहे. काय वाटतं तुम्हाला सांगा बरं, लेवल 1च जर आपण पैसे ठेवले तर किती पैसे घ्यायला पाहिजे आपण? तर त्याचं ना खरं गणित नाही करतायत, कारण तुम्ही इतकं भरभरून दिलंय ना सगळ्यांनाच. तर मी पण आश्चर्य करते, कारण ह्याच्या आधी मी पण दुसरीकडे केलेले आहेत, पैसे भरून केलं बरं का सर. तेही सांगते, म्हणजे कंडिशन नसताना मी कसे पैसे जमा केले मला माहिती. आणि मी एवढं करून माझ्या पदरात काय पडलं. पण जेव्हा खरं मी म्हणते की देवाने माझ्यासाठी म्हणजे तुम्हाला पाठवलं असेल, आणि तुमच्यामुळं मला खरं इतकं छान शिकायला मिळालं. आणि खूप उत्साह वाढला, की आता मी तुमचं एकही सेशन असं असलं की आता मी बघितलं की लगेच जॉईन होते, म्हणजे झालेलं आहे तरी मी पुन्हा जॉईन होते. हो ना, आणि तुम्ही आहे, सरोज मॅम आहे, भाग्यश्री मॅम आहे, जॉईन करतातच न चुकता. मटेरियल पण सर तुम्ही इतकं दिलंय ना, तर कोणीच एवढं मटेरियल देत नाही. आणि मेन म्हणजे कसं मराठीतनं आहे ना ते, त्यामुळं खूप छान वाटतं ते. बरोबर बरोबर. समजायला सोपं आणि साध्या भाषेमध्ये सांगता ना तुम्ही, त्यामुळं खूप आवडतं ते. चला थँक्यू. हा थँक्यू थँक्यू. चला झाले का तुमचे? ओके. आता बघा हा, आता मला सांगा हा सर्वांनी, आता चॅटबॉक्स मध्ये लिहायचं, सर्वांना अनम्यूट केलं ना खूप किओस होऊन जातो. आता त्या लिस्ट मध्ये तुमचा नंबर कितवा होता मला सांगा बरं. तुम्ही बोटावरही मोजलं असेल, गरज नाही लिहायची. सांगा बरं तुमचा नंबर कितवा होता, सांगा. जबाबदाऱ्यांच्या लिस्ट मध्ये तुमचा नंबर कितवा होता? 5वा नंबर. संध्या मॅम. काय झालं सोनल मॅम कुठेच नाही. शिल्पा मॅम 10, प्रज्ञा मॅम 5. अरे कोणी एक नंबर वाल्या नाही का? काय झालं प्रगती मॅम, कितवा नंबर आहे? पहिला ठेवला की नाही? ठेवला. चला चांगली गोष्ट. बोला बोला बोला. चला अजून प्रज्ञा राणे 5. हा बोला मॅम बोला. घरात खूप भांडण करते. घरात भांडण न करणे म्हणजे नवऱ्याला हॅपी ठेवणे. हेच म्हणजे स्वतःचा विचार केल्यासारखं आहे ना. फॅमिली खुश तर स्वतः खुश. ठीक आहे चालेल चालेल. ओके ओके. चला चला, फक्त सागर जाधव थोडे हायेस्ट वर आहे, 2 नंबर आहे. आता बघा हा, सर्वांनी लक्षात घ्या, ते क्रम ना उद्यापासून उलटे करत जा. आता बघा मी का सांगत आहे, लक्षात घ्या. तुम्ही जर कधी विमानामध्ये बसले ना, एरोप्लेन मध्ये, तर तिथे ना बसल्या बसल्या ना, कधी विमानात बसा तुम्ही, कुठल्या विमानात बसा, गेल्या गेल्या ते पहिली गोष्ट सांगतात. काय सांगतात माहितीये का? लक्षात घ्या की जर आपलं विमान जर उडत असेल, हा ओके, जर आपलं विमान जेव्हा उडेल आणि रस्ते काही आकाशात काही इमर्जन्सी आली तर काय होईल? आपत्कालीन परिस्थितीमध्ये एक ऑक्सिजन मास्क खाली येतो, सर्वांचे खाली येतात. आणि मग अशा वेळेस मास्क अगोदर स्वतःला लावायचा आणि नंतरून तुमच्या शेजारी बसलेल्या छोट्या बाळांना लावायचा, मुलांना लावायचा, म्हणजे इन्फंटला लावायचा. कशासाठी सांगतात बघा, जर आपण आपली काळजी घेतली नाही तर इतरांची घेऊ शकू का? आता मान्य आहे तुमचं तुमच्या घरच्यांवर खूप प्रेम आहे, तुमची मुलं आहेत, मुलगी आहेत, पत्नी पती आई वडील सगळे आहेत. पण जर तुम्ही तुमची काळजी घेतली नाही, तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं, स्ट्रेस घेतला, आला अटॅक, गेले निघून 40व्या वर्षी, कोण बघणार आहे त्यांना? मलाही आहे, बायको पोर आहेत, पण मी जबाबदारी स्वतःलाच देतो, कारण तुम्हाला स्वतःवर फोकस करायचा आहे. ओके, कुठल्याही स्वरूपात असो, अगदी इमोशनली, फिजिकली, आर्थिकदृष्ट्या तुम्हाला स्वतःला पहिला नंबर द्यायचा आहे. ओके, तर थोडं स्वार्थी बना, सेल्फिश बनण्यात काहीच फरक पडत नाही. ओके, तर काय करायचं आहे, स्वतःला पहिला नंबर द्यायचा, एवढं काम करायचं. एक गिफ्ट देऊन टाका आज. आयुष्यामध्ये काय होईल, पुढे तुमची प्रगती होऊन तुमचा फायदा त्यांनाच होणार आहे, बरोबर की नाही? तर ऍग्री की नाही? करेक्ट. कुणी ऍग्री करते की नाही? आणि काय ते काही आवडलं वगैरे तिथे असं हार्टचं असतं, असं असतं, काहीतरी करा. मला बोर नाही होते बघून, थोडस हे होऊन जातं. तर स्वतःला प्रायोरिटी द्यायची आहे प्लीज, आय रिक्वेस्ट यू, कारण तरच खूप मजा येते. तुमचा फायदा झाला, तुम्ही आरोग्यदायी राहिले, पैशावाले चांगले कमवले, तर इतरांना फायदा होणार आहे. तर शांत पण तुम्हालाच राहायचं आहे, नातेसंबंध करायचे तर. ओके, तर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. ओके, चला
आता आजचा पहिला टॉपिक शिकवणार आहे. आज पहिला दिवस आहे म्हणून एवढा खूप वेळ आपला गेला, तरी पण मी आजचं शिकवतो पहिला टॉपिक. आता बघा, हे सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड शिकणं खूप महत्वाचं आहे. कारण फ्युचरमध्ये जेव्हाही तुम्ही रेकी शिकणार, रेकी लेवल 1, 2, 3 किंवा कोच बनणार माझ्यासारखं, तर रेकीमध्ये सबकॉन्शियस माइंडला शिकणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण इथे काहीच ब्लॅक मॅजिक, जादूटोना काहीच चालत नाही. प्युअर एनर्जी सायन्स आहे, त्याच्यासाठी शिकणं खूप गरजेचं आहे. तर बऱ्याचशा लोकांना या गोष्टी माहीत आहे, व्हॉट इज कॉन्शियस, व्हॉट इज सबकॉन्शियस, चेतन अवचेतन. पण काही लोकांसाठी खूप नवीन आहे. सगळेच लोक आपल्यासारखे नसतात, त्यांच्या जीवनात गोष्टी उशिरा येतात. तर त्यांच्यासाठी परत आपण एकदा रिव्हिजन घेऊया. बघा, आपल्या मनाचे दोन भाग असतात, एक कॉन्शियस असतं, एक सबकॉन्शियस असतं. चेतन मन, अवचेतन मन असतं. तर आपलं चेतन मन असं असतं ना, लॉजिकल माइंड, जसं तुम्ही आता बघत आहे, मला जज करत आहे, ही तुमची एवढीच बुद्धी आहे. पण त्याच्या खाली बघा, एक ग्लेशियर केवढं खाली आहे, तर त्याच्या खाली तुमचं अवचेतन मन असतं. कळत नकळत तुम्ही विचार करतात, ते सगळं तिथून घडत असतं. तुमच्या जीवनाचा सगळा कंट्रोल अवचेतन मनाकडे असतो. ओके, काय आहे, कसं प्रोग्राम करायचं ते आपण शिकणार आहे. आणि बघा, अगदी तुम्ही जर या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम केलं, तर हा जो जिनी आहे, जो अल्लादीनकडे होता, हुकुम मेरे आका, तर तुम्ही त्याला प्रोग्राम केलं ना, नक्की तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही जीवनामध्ये मिळवू शकता. तर त्याला प्रोग्राम कसं करायचं, काय असतं, ते आपण बघणार आहे. तरी ह्या गोष्टी कुणाला असं समजत नाही स्लाइड दाखवून. मी साध्या भाषेमध्ये तुम्हाला समजवतो, कॉन्शियस माइंड काय, सबकॉन्शियस माइंड काय, अवचेतन मन काय. ओके, मग तुम्हाला एक लक्षात येईल. कारण ते पीपीटी दाखवून समजणार नाही, आपण साध्या भाषेत समजूया. आता अजून कुणाची चांगली एनर्जी, बरं कोण आहे? तर बापरे, इकडे एवढ्या लोकांनी व्हिडिओ बंद करून ठेवलेत, बापरे. चला, काही लोक तिकडे जुने पण आहेत. चलो चलो, किसको पकडू, किसको पकडू. चला आता आपण चला आता चारुलता पाटील मॅम बसले आहेत. चला, त्यांना विचारूया आपण. अनम्यूट करा बरं, 1 मिनिट मॅडम. येस हा, नमस्कार मॅम, कुठून आहे तुम्ही? सर, मी मुंबईवरून आहे. ओके ओके मॅम. आता नमस्कार मॅम. आता नमस्कार. बघा मॅम, तुमचा एक स्वभाव असेल, मला नाही माहिती, मी तुम्हाला फर्स्ट टाइम बघत आहे, म्हणून तुम्हाला पिक केलं. तर तुमचा काहीतरी स्वभाव असेल, म्हणजे थोडा प्रेमळ असेल, नाहीतर रागीट असेल, खूप दिलदार असेल, जेनरस असेल, काहीतरी एक मूळ स्वभाव आहे तुमचा, बरोबर ना? किंवा एक इमोशनल आहे, काहीतरी स्वभाव आहे, तुम्हाला माहिती आहे तुमचा. एक झालाय ना एवढ्या वर्षांमध्ये, लहानपणापासून एक व्यक्तिमत्व, तुमचं एक पर्सनल व्यक्तिमत्व आहे, बरोबर? आता मला सांगा मॅडम, तुमचा जन्म कुठे, मुंबईतच झाला का? नाही सर, जळगावला झालेला. ओके. आता मी जर बोललो, तुमचा जन्म लहानपणी तामिळनाडूमध्ये झाला असता, तर तुम्ही अशाच असत्या का? कदाचित नाही. थोड्या वेगळ्या असता, नाही का? तुम्ही ज्या शाळेत शिकले, ज्या कॉलेजला शिकले, ते वेगळे असते तर? थोडा चेंज असताच माझ्यामध्ये. तुमचं बदल प्रोफेशन वेगळं असतं तर? तरी बदल असता. लॉयर लॉयर असत्या, पॉलिटिशियन असत्या, काही वेगळं असतं की नाही? हो. असतं की नाही? चला, तुम्ही एक व्यक्तिमत्वच आहे, किती केलं तरी एक आत्मा आहे, शरीर आहे. तरी पण बघा, एक एक्झाम्पल घेऊया. एक कल्पना करा, हा, इमॅजिन करा, लहानपणी एखादे पॅरेंट्स आले असते आणि तुम्ही छोटे असताना तुम्हाला अडॉप्ट करून अमेरिकेला घेऊन गेले असते किंवा जपानला घेऊन गेले असते, तुमचा असा स्वभाव असता का? नाही. नसता, बरोबर. तर तुमचा स्वभाव असा का आहे, याचं कारण आहे, अगदी बघा, तुमचे आई वडील वेगळे असते तरी वेगळं असतं की नाही? भाऊ बहीण वेगळे असते, काही ना काही चेंजेस असते. लाईफ पार्टनर वेगळं असतं तरी वेगळं असतं. कसं असतं? तुमचं तुमच्या इमोशनवर, व्यक्तिमत्वावर कुठलाही कंट्रोल नसतो. तुम्हाला कोण प्रोग्राम करतं? लहानपणी आई वडिलांनी जसं पॉझिटिव्ह शब्द बोलले, नातेवाईकांनी जसे नेगेटिव्ह शब्द बोलले, शाळेत शिक्षकांनी काही पॉझिटिव्ह बोललं, किंवा करिअर करताना तुमच्या बॉसने कोणी काही बोललं, तुम्ही तेच मनावर घेतात की नाही? हो. आता आपण आपल्या देशामध्ये राहतो, आपल्या सर्व मास लेवलवर, भारताच्या पूर्ण लोकांचा एक स्वभाव आहे, म्हणजे भारताच्या लोकांचा एक सिविक सेन्स आहे, सगळे सारखेच वागतात की नाही?
सिविक सेन्स तर किती खराब आहे आपलं, मान्य करा, तुम्ही टीचर आहे म्हणून सांगत आहे. तर जपानच्या लोकांची एक वागायची पद्धत वेगळी आहे. तर का होतं असं? त्यांच्या देशाचे लीडर जसे इन्फ्लुएन्स करतात, जसं आपण पिक्चर बघतो, जसं आपल्याला टीव्ही सिरियल दाखवतात. आता बिग बॉस बघणारे मुलं कसे असतील सांगा बरं, क्राईम पेट्रोल बघणारे लोक कसे असतील, तसंच माइंड प्रोग्राम होतं की नाही? तर मला सांगा, खरंच आपल्या जीवनावर आपला कंट्रोल आहे का? नाहीये सर, खरंच तुम्ही नाही. तुमच्या जीवनाचं रिमोट इतरांना दिला आहे, दिला आहे की नाही? आता 4 मी कौतुकाचे शब्द बोललो, तुम्ही हॅपी होणार. आणि मी काही तुमचं काही क्रिटिसाइज केलं, काही वाईट बोललं, तर तुमच्या मनावर खोल परिणाम होणार की नाही? कंट्रोल कोणाला दिलाय आपण? रिमोट कंट्रोल इतरांना दिलाय. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे सगळं सबकॉन्शियसली होतं. ओके, आपलं आपल्या जीवनावर खरंच काही कंट्रोल नसतं. तर आपल्याला शिकायचं आहे, आपल्याला ते माइंड प्रोग्राम करायचं, जीवनामध्ये जे पाहिजे ते घडवून आणायचं. ओके, तर तर मी माझं बोल. आज जे मला बोलायचं आहे म्हणजे खूप आहे स्वभाव माझा, की मी ना एकटी राहणं पसंत करते. मला पब्लिक प्लेसमध्ये राहणं जास्त आवडत नाही आणि याला कारण काय आहे, की लहानपणापासून घरातनं ते सत्यवान होण्यासारखं झालंय. फक्त खरं बोलावं आणि खऱ्याची साथ द्यावी. तर ह्याच्यामुळे काय होतं ना, की मी पटकन बोलून पडते. कुठे जर चुकीचं होणार असेल, तर ते मला जर जाणवलं, की हे चुकीचं होतंय आणि मला तिथे सत्य बोलणं गरजेचं आहे. म्हणजे कधी-कधी असं होतं, की आपण खरं बोलू नाही जास्त प्रमाणात. तर त्याचा खूप त्रास मला होतो आणि त्याच्यामुळे मी खूप हर्ट पण होते बऱ्याच वेळा. मला ते झालेलं पण आहे आणि त्यातनंच मला खरं तर बाहेर निघायचंय, की अति खरं बोलणं माझ्या खूप जीवावर पण बेतलेलं आहे. बघा, अगेन तुम्ही रिमोट दुसऱ्यांकडेच दिलाय. तुम्ही अपेक्षा करतायत की माझं बोलणं दुसऱ्यांना आवडायला पाहिजे, दुसऱ्यांनी कौतुक केलं केलं पाहिजे. पण काय, तुमचं इनर हॅपीनेस तर तुमच्या हातात आहे. तुम्ही ध्यान करा, मेडिटेशन करा. एकटं तर एकटं राहा. एकटा माणूसही खूप सुखी राहतो. मी स्वतः एकटा राहतो, कोणी मित्र वगैरे नाही, पण खुश एकदम राहता आलं पाहिजे. ओके. आणि होतं काय ना, की आपण जेव्हा अगदी प्रामाणिकपणे सत्य बोलतो ना, तर त्याचं लोकांवर जास्त परिणाम होतो, की हिने आपल्याबद्दल हे बोलायला नको होतं आणि ही बोलली. तसं तुमच्या मनाची एक बनलाय, ते पॅटर्न बनलेलाच आहे. तुम्हाला तसंच वाटतं, पण तुम्ही माझ्याशी बोला, मला छान वाटेल. हो. पण तुम्हाला असं वाटतं की सगळ्यांनाच तसं वाटतं म्हणून तसेच लोक जीवनामध्ये येतात. त्याला काहीच इलाज नाहीये. तुम्ही तुमचं थिंकिंग पॅटर्न बदललं, की मी जिथे जाते तिथे पॉझिटिव्हिटी आहे. जिथे जाते तिथे त्याचं आता मी थोड्या वेळाने तुम्हाला एक दुसरं प्रॅक्टिकल भेटणार आहे. ओके. नक्की तुम्ही 5 दिवस करा. तुम्हाला मी आजच थोड्या वेळाने ना, आता अफर्मेशन चेकलिस्ट दाखवतो. ते प्रॅक्टिकल तुम्ही केलं ना, अगदी उद्यापासून 3 दिवसातच फरक जाणवेल तुम्हाला. तर तुम्ही बघा, थांबा, मग तुम्हाला कळेल. ओके. तर बघा, हे सगळं मनामध्ये रुजलेलं आहे. हा पॅटर्न ते तुम्ही मानलाय की तसंच होतं. मी बोलते खरं, लोकांना आवडत नाही, पण उद्या अशी काही लोक आहेत, खरं बोललेलं लोकांना खूप आवडतं. कारण एक्सप्रेस तसं करतात. आपण एक्सप्रेस करतो त्याच्यावर पण डिपेंड करतं की नाही. नाही, तर ऍक्च्युली लोकांना अपेक्षा कशी असते माझ्याकडनं, मी आहे मेडिकल कॉलेजला लायब्ररियन प्रोफेसर आहे मी मुंबईला आणि माझा पेशा आहे पुस्तकांमध्येच राहणं. म्हणजे पुस्तकं मला खूप आवडतात. मुलांना पुस्तकांची देवाणघेवाण करणं असा माझा पेशा आहे. आणि होतं काय ना, की माझे वडील पण लायब्ररियन, मी 3री पिढी आहे एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये. तर माझं वागणं बोलणं ना सगळं अगदी माझ्या वडिलांसारखंच आहे आणि होतं काय, लोकं अपेक्षित करतात, की मी तिथे ना त्यांची साईड घ्यावी. जरी ते चुकीचे असतील तरी आणि मी जर चुकीचे वागले नसेल, तर त्याचा त्रास मला खूप होतो. म्हणजे असं होतं ना, की आपण इथे खरं का नाही बोललो? आपण का चुकीची बाजू मांडली? आपण का त्यांना साथ दिली? असं होतं माझं कधी-कधी. बघा, तुम्ही काही बोलू ना बोलू, होणार काय, समोरच्या माणूस इफेक्ट होणार आहे की नाही, त्याचं त्याला सोडून द्या. इग्नोर करायचं. आणि मग इग्नोर खूप मजा आहे. आणि लोकं ना असं करून ना एक-एक आयुष्यातनं जे निघाले ना, पण बेटर मी तुम्हाला सांगते सर, आय रिअलाइज की मला खूप छान वाटतं, की बर्डन नाहीये डोक्यावर. एकटी चांगली गोष्ट आहे. लोनलीनेस इज व्हेरी गुड, पण त्याच्यामध्ये कला आहे. पण तुम्ही त्याला ना इतकं हॅपीनेस पाहिजे, इतकं एन्जॉय केलं पाहिजे ते हॅपीनेस, हां. तर फायदा आहे. ओके. तर ते ते सगळ्यांना नाही भेटत. कोणाकोणाच्या मागे खूप त्रास असतो, तर त्याचा फायदा करून घ्या. तुम्ही तर काही पुस्तकाच्या दुनियेमध्ये राहतात, तर तिथे काही तर तुम्ही तर एका खजान्यामध्येच असता. हो, अगदी खरं आहे सर. तर त्याच्यावर पण आपण बोलणार आहे पुस्तकावर. ओके. तर सर्वांनी लक्षात घ्या. थँक यू मॅडम. तर
तुमचं कंट्रोल, तुमच्या जीवनाचं कंट्रोल तुमच्या हातामध्ये नाही आहे. ओके, सगळं काही याला तुम्ही जबाबदार आहेत. ओके, मी तुम्हाला अजून एक स्लाइड दाखवतो. ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. तर अवचेतन म्हणा, तर बघा तरी छोटासा फरक समजून घेऊया. जे आपलं कॉन्शियस माइंड असतं ते लॉजिकल माइंड असतं, तर्कशक्तीने काम करतं. पण अवचेतन मन स्वतःहून काम करत असते, तुमच्या लहानपणापासूनच्या सवयी. ओके, तर त्याचं स्पीड हळू गतीने काम करते, पण सबकॉन्शियस माइंडचं स्पीड खूप जास्त असतो. इवन स्मरणशक्ती बघा, आता तसं असतं कॉन्शियसली काय असतं की नाही, तुम्ही जितका अभ्यास करतात, पुस्तक वाचतात, तेवढंच लक्षात राहतात. पण सबकॉन्शियसली आता मॅडमच्या 3 पिढ्यापासून ते लोक ते काम करतात एज्युकेशनला, तर सबकॉन्शियस माइंडला ते DNA थ्रू आलेलं आहे. तर सबकॉन्शियस माइंडची मेमरी एवढी डेंजर असते. ओके, आलं लक्षात? तर तुम्हाला इथेही लक्ष द्यायचं आहे. चला, आता तुम्हाला एक मंत्र देतो मी सर्वांना. एक मंत्र लिहून घ्या. काय मंत्र लिहायचं आहे? एक छानसं लिहून घ्या. आणि बघा, खूप साध्या साध्या गोष्टीमध्येच खूप मजा असते. तुम्हाला मी सांगतो, जितक्या गोष्टी सिंपल ठेवणार ना जीवनामध्ये, तेवढा सुंदर रिझल्ट येतो. हा एकदम एका शब्दाचा मंत्र आहे, पण माझ्या एवढ्या वर्षांमध्ये स्टुडंटला याचा जास्त फायदा होऊन जातो. काय मंत्र आहे बघा. सर्वांनी लिहून घ्या. बघा, आता त्याच्या अगोदर मी सांगतो. आता सांगा, एका दिवसामध्ये आपल्या डोक्यात किती विचार येतात बरं? कुणाला माहिती आहे? सांगा चॅट बॉक्स मध्ये. 24 तासामध्ये आपल्या डोक्यात किती विचार येतात सांगा मला. कुणालाच नाही माहिती? काही अंदाज लावा. चला, अश्विनी मॅम बोलतात असंख्य, माधुरी मॅम बोलतात 75,000. ओके, प्रज्ञा मॅम बोलतात 1000 येतात. शब्दात न मांडतायत. ओके, खूप सारे 10,000. ओके, अनलिमिटेड. ओके, 60,000. ओके, सुनील सर बोलतात 60,000. हे किती झाले? 1 करोड. किती शून्य आहे त्याच्यावर? ओके, तर बघा, मी नाही म्हणत, सायंटिफिकली प्रूव्ह आहे की एका दिवसात आपल्या डोक्यात 70 ते 80,000 विचार येतात, म्हणजे येतातच. ओके, एका 24 तासामध्ये 70 ते 80,000 विचार येतात, आणि त्यातले 90% विचार काय असतात? निगेटिव्ह असतात, किंवा वारंवार तेच रिपीटेड असतात. तर तुम्हाला काय करायचंय, आता तुम्ही पुढे जाऊन मेडिटेशन पण आहे या क्षेत्रात उतरले तर लक्षात घ्या, थोडस हे व्हायचं, त्याला काय म्हणतात आपण, जागरूक राहायचं, अलर्ट राहायचं. फक्त ना ह्या गोष्टीसाठी तुम्हाला काय करायचंय, फक्त 3 सेकंड थांबायचंय. 3 सेकंड थांबणं किती सोपं आहे तुम्हाला माहिती आहे? डोळे बंद करायचे, 3 सेकंड थांबा, आणि फक्त बघा तुमच्या डोक्यात सध्या काय विचार चालू आहे. जर विचार पॉझिटिव्ह असेल, वेलकम. जर तो विचार नकारात्मक असेल, काही कामाचा नसेल, लगेच एक मंत्र बोलायचा आहे. स्वतःलाच बोलायचं आहे लगेच, डोळे बंद करून. काय मंत्र बोलायचंय बघा, त्या विचाराला लगेच काय बोलायचंय बघा, लिहून घ्या. जस्ट शट अप, थँक यू, आय डोंट नीड यू. लिहा बरं. एवढं इंग्लिश तर सर्वांना कळतं ना. जस्ट शट अप, थँक यू, आय डोंट नीड यू. मराठीत सांगू? चला ठीक आहे. तर एखादा असा विचार आला तर लगेच काय बोलायचं? तू आलास, पुरेसा आहे, पण आता मला तुझी गरज नाही, तू निघून जा. तर एवढंच बोलायचं आहे. कशासाठी बघा, पहिलं तर ना, प्रॉब्लेमला आयडेंटिफाय करणं म्हणजे त्या प्रॉब्लेमवर तुम्ही 50% काम केलेलं असतं. एक लक्षात घ्या, सायकोलॉजीचा नियम आहे. प्रॉब्लेम कळाला, ओके, आता ते विचार आले, आणि जेव्हा त्या विचाराला तुम्ही असं काही बोलतात, तर काय होतं, तुम्हाला समजून जातं की जस्ट शट अप, थँक्यू, आय डोंट नीड यू बोलायचं, आणि मॅजिकली तो विचार परत येणारच नाही, कारण ती एक एनर्जी आहे. आणि तुम्ही त्याला जर रेकॉग्नाइज केलं, ओळखलं, मग तो तिथून निघून जातो. नाहीतर कळत न कळत आपल्या डोक्यात हा विचार नंतर तो विचार येतात. तर हा मंत्र वापरा. कधीही डोक्यात विचार आला, मुलगीला लेट झालं शाळेतून येताना, कॉलेजला येताना, तुमच्या मनात कुठे गेली असेल, मैत्रिणीबरोबर गेली असेल का, तिचा तो मित्र आहे, रिक्षा भेटली नसेल, रिक्षावाले आजकालचे खूप खराब आहे, किडनॅप तर केलं नसेल, इथपर्यंत विषय जातो. तर लगेच काय बोलायचं? जस्ट शट अप, थँक्यू, आय डोंट नीड यू. की ती मुलगीचं दुसरंच काही काम असतं, ती सुखरूप घरी पण येते. छोट्या छोट्या गोष्टी. हजबंडला लेट झाला, एखादा केस सापडला शर्टावर, लगेच काही विचार नाही करायचा मिस्टरांच्या, नाहीतर घेणार डाऊट, असं पण होतं. तर जस्ट शट अप, थँक्यू, आय डोंट नीड यू. तर अशा गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत, नाहीतर काय होईल, ते विचार निघून जातील, फायदा तुमचाच आहे. ओके,
परत दाखवू का स्क्रीनवर? का लिहून घेतलंय? आणि खूप छान रिझल्ट येतात, मला स्टुडंट स्वतः फोन करून सांगतात. मला पण नव्हतं माहिती इतकं छान काम करतो, मला नंतर कळालं, म्हणून मी कधी स्किप करत नाही शिकवताना. लिहिलं सर्वांनी? ओके. बस बोलायचा आहे, तो विचार पळून जातो ऑटोमॅटिकली. चला, बरंच आहे हे. होपोनोपो प्रेयर आहे, तर मग आता विषय लांबेल तर एवढं कव्हर नाही करता येणार 5 दिवसामध्ये. ऍक्च्युली रेकी शिकवायला ना खूप वेळ लागतो, पण 5 दिवसामध्ये कसं तरी करायला लागतं. तर आता बघा, हा लक्षात घ्या, आता ही सबकॉन्शियस माइंड आहे, आता त्याला प्रोग्राम कसं करायचं, जे पाहिजे ते मागायचं कसं, याच्यात 3 स्टेप्स असतात. याच्यात 3 पायऱ्या असतात. काय असतात? ॲफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. आता मी तुम्हाला ॲफर्मेशन शिकवणार आहे आणि व्हिज्युअलायझेशन देखील शिकवणार आहे. ओके, आलं लक्षात? आता आपण ॲफर्मेशन्स काय असतात बघणार आहे, कारण त्याला प्रोग्राम करायचा आहे. आता रिमोट दुसऱ्यांच्या हातात द्यायचा नाही. तुमच्या जीवनात जेही प्रॉब्लेम आहे, रेकीने तर तुम्हाला कॉल करून तर ते काम होणारच आहे, प्लस या सबकॉन्शियस माइंडला कसं प्रोग्राम करायचं, तर स्वतःवर वर्क कसं करायचं, प्रायोरिटी कशी द्यायची, आता आपण बघणार आहे. ओके, पहिलं आहे ॲफर्मेशन. आता साध्या सोप्या भाषेत ना, ॲफर्मेशन म्हणजे काय माहिती आहे का? एक वाक्य सारखं सारखं बोलायचं आणि ते तसंच होऊन जातं. नक्कीच तसं होतं, युनिव्हर्सचा, ब्रह्मांडाचा नियम आहे. ओके, घरचे तुम्हाला पहिल्यापासून डिमोटिवेट केलं, तेच बोलले ना, तसंच होतं. त्याच पद्धतीने आता तुम्हाला वर्ड चेंज करायचे आहेत. ओके, तर ॲफर्मेशन्स म्हणजे एखादं सकारात्मक वाक्य जे नंतरून मॅनिफेस्ट होऊन जातं. ओके, त्याच्यासाठी ना एक मी छोटासा प्रयोग सांगतो, म्हणजे तुम्हाला याचं महत्व कळेल. एवढं फक्त बघून घ्या, नंतर मी तुमचं प्रॅक्टिकल घेणार आहे. ओके, आता फक्त एवढं शिकून घेऊया आपण, कारण सगळेच कोचेस असतात ना, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे असतील, सबकॉन्शियस माइंडचे, यांचा एक्झाम्पल देतात, म्हणजे देतात, आणि खूप छान आहे. आता यांनी काय केलं बघा, हे डॉक्टर मासारो इमोटो आहेत. स्क्रीनवर नका ना लिहू, मग स्क्रीन खराब होते. 1 मिनिट थांबा, कुठे गेली आपली स्क्रीन? ओके, कुठे गेली? तर स्क्रीनवर कोणी लिहू नका. हे बघा, हे डॉक्टर मासारो इमोटो आहेत, ते जपान मधले रिसर्चर आहेत, सायंटिस्ट आहेत. तर यांचे असंख्य बुक आहे. तुम्ही जर वर गेले, खूप सगळे पुस्तक आहेत असे. द हिडन मेसेज वॉटर, पाण्यावर आणि निर्जीव वस्तूवर त्यांनी खूप प्रयोग केले आहेत. तर हे पुस्तक जरी तुम्ही नंतर रिसर्च केले तरी आयडिया येईल. तर बघा, का बरं, यांचा एक प्रयोग आहे, छोटासा प्रयोग, तो आपण बघणार आहे. आता बघा, हे जे डॉक्टर मासारो इमोटो होते, यांनी काय केलं होतं, एक शिजवलेला भात घेतला. तो भात आहे ना 3 वेगवेगळ्या बरण्यांमध्ये भरला. सेम भात 3 बरण्यामध्ये भरला आणि त्यांना लेबल चिटकवलं. एकावर काय लिहिलं? लव. एकावर काय लिहिलं? नथिंग. आणि एकावर हेट, म्हणजे प्रेम. एकावर इग्नोर केलं, दुर्लक्ष. आणि एकावर द्वेष लिहिलं. आणि काय करायचे, दिवसभरात असं त्यांनी 3 दिवस केलं. सारखं सारखं येऊन काय करायचे, ज्याच्यावर लव लिहिलं होतं तर त्याला रोज ॲफर्मेशन द्यायचे, त्या भाताला, त्या बरणीकडे बघून भाताला ॲफर्मेशन, की तू खूप चांगला आहे, तुला खाल्ल्याने लोक हेल्दी होतात, तू खूप गरजेचा आहे या पृथ्वीवर, तुझ्यामुळे लोकांना हेल्थ वगैरे चांगली भेटते, सो अँड सो. ज्याच्यावर द्वेष लिहिलं होतं, हेट लिहिलं होतं, त्याच्याबरोबर काय झालं, त्याला ॲफर्मेशन दिली की तू चांगला नाही, तुझ्यामुळे लोकांना विविध आजार होतात, ओबेसिटी होते, शुगर होते, तुझा पृथ्वीवर राहून काही फायदा नाही. आणि तिसरं जो होता, आणि मग तो काय झाला, लवकर खराब व्हायला लागला. आणि तिसरा होता ज्याच्यावर नथिंग, त्याला इग्नोर केलं, कोपऱ्यात टाकलं, तर तो सर्वात जास्त खराब झाला. हे त्यांचा प्रयोग खूप फेमस आहे. अगदी तुम्ही देखील करायचा आहे हा प्रयोग. शाळेत असताना आपण शिकवलं होतं की नाही, सूर्यप्रकाशातला प्लांट आणि घरामध्ये ठेवलेला प्लांट कुठली वाढ होते. तसं तुम्हाला काय करायचं, 2 प्लांट घ्या तुमच्या गॅलरीतले, एखादा नको असेल ना, आणि एखाद्याला फुलं येत नसतील, त्याला ॲफर्मेशन द्या, तू खूप चांगला प्लांट आहे, तुझ्या फुलांचा वास खूप सुंदर येतो, तुला लवकरच फुलं येणार आहे, नक्कीच त्या प्लांटला फुलं येतील. आणि एखादा नको असेल त्याला निगेटिव्ह ॲफर्मेशन देऊन बघा, त्याचे फुलं झडतील, म्हणजे झडतील. ओके, पण सगळ्यात जास्त, जसं भाताच्या याच्यामध्ये आपण काय बघितलं, सगळ्यात जास्त त्रास कुणाला होतो, तुम्ही कुणाला प्रेमाचे शब्द बोला किंवा दुःखाचे शब्द बोला, द्वेष करा, प्रेम करा, जास्त त्रास कुणाला होतो माहितीये का? कुणाला होतं? ज्याला इग्नोर केलं जातं, दुर्लक्ष ज्याच्याकडे केलं जातं. बरोबर की नाही चारुलता मॅम? ज्याला इग्नोर केलं जातं सगळ्यात जास्त त्रास त्याला होतं की नाही? तर
घरामध्ये तुमचे सदस्य असतील, एक तर प्रेमाचे शब्द बोला, द्वेषाचं तर बोलूच नका, पण कुणाला इग्नोर नक्कीच करायचं नाही. ओके, चालेल. आता मी तुमचं प्रॅक्टिकल घेतो. खरंच हे ब्रह्मांड कसं काम करतं. आता माझं काय काम काय आहे बघा, तसं त्यांनी पाण्यावर पण केलेले आहेत, तो विषय वेगळा आहे. आता बघा, जेही मी शिकवत आहे, लक्षात घ्या, ॲज अ लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच, बघा ह्या गोष्टी सगळीकडे सेम आहे. निसर्ग आहे ना, निसर्ग लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय बघा, लॉ म्हणजे कायदा, कायदा सगळ्यांसाठी समान असतो. म्हणजे तुम्ही गरीब असाल, श्रीमंत असाल, भारताचं संविधान आहे, जस्ट 14 एप्रिल होऊन गेलं. संविधान सगळ्यांसाठी सेम आहे. हिंदू असो, बौद्ध असो, कुठल्याही धर्माचा असो, गरीब असो, लंगडा असो, फिजिकली वेल असो. तसं लॉ ऑफ अट्रॅक्शन सगळ्यांसाठी सेम काम करतो. तुम्ही जपानचे असाल, अमेरिकेचे असाल, इंडियाचे असाल, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, काही असाल. ओके, स्त्री असाल, पुरुष असाल, कायदा तो कायदा. जसा सूर्य कुणाला प्रकाश देताना विचार करत नाही व्यक्ती कशी आहे, काय आहे, प्रकाश सगळ्यांना सेम भेटतो. तसेच कायदे सेम असतात. आता हे ब्रह्मांड, युनिवर्स कसं काम करतं, तुमच्या अफर्मेशनला कसं प्रतिसाद देतं, त्याचं आता आपण एक प्रॅक्टिकल घेणार आहे. आणि बघा, एक व्यक्तीला पकडेल, तुम्हाला तुमच्याशी रिलेट करायचंय. ओके, आता मी कोणाला पकडू बरं, कोणाला पकडू, अजून कोण व्यवस्थित बसला आहे, चला संध्या मॅम दिसत आहे. संध्या मॅम बोलू शकतात का 2 मिनिटं? काही नाही, फक्त स्क्रीनवरच वाचायचंय. ओके, 1 मिनिट. हा, 1 मिनिट. कुठून आहे मॅडम तुम्ही? तर मी सध्या चंद्रपूरला असते. ओके, ठीक आहे. तुम्हाला काही नाही विचारणार नाही मी, फक्त स्क्रीनवरच वाचायचं आहे. ओके, आणि बघा, हे युनिवर्स, हे ब्रह्मांड कसं रिस्पॉन्स करतं तुम्ही जे बोलता ते आता आपण बघणार आहे. फक्त स्क्रीनवरचे शब्द वाचायचे, एक वाक्य वाचायचं आणि थोडं थांबा, बस एवढंच करा. हा, आणि सगळ्यांनी समजा की मॅडमच्या जागी तुम्हीच बोलत आहे. थांबा. ओके, इथे येऊया आपण. ओके, ओके मॅडम, पहिलं वाक्य वाचा आणि थोडस थांबून घ्या. वाचा बरं. माझं शरीर नेहमी थकलेलं आणि आजारीच असतं. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमचं शरीर याच्या पुढे असंच असेल मॅडम. नेक्स्ट. पैसे कधीच पुरेसे नसतात. मी कितीही प्रयत्न केला तरी मी गरीबच राहणार. तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमच्या जीवनात पैशाची किल्लत अशीच असणार आहे याच्या पुढे. नेक्स्ट. कोणीच खरं प्रेम करत नाही. माझ्यावर माझं कोणाशीच चांगलं जमत नाही. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमचे रिलेशन इथून पुढे असे म्हणजे असेच राहणार आहे. नेक्स्ट. मी नेहमी एकटी आणि दुःखीच असते. माझ्या भावना कोणी समजून घेत नाही. तथास्तु तथास्तु तथास्तु. इथून पुढेही असंच असणार आहे तुमच्या जीवनामध्ये. नेक्स्ट. ते पण मला हे असं बोला, तुम्ही नाही बोला, जात आहे. बस मी आहे ना बसलेलो, मी आहे. चला, 5वं बोला. चला, मी बसलेलो, बोला. माझ्या आयुष्यात काहीच समाधान नाही. मी कधीच खुश राहू शकत नाही. चल, तथास्तु तथास्तु तथास्तु. असंच आहे. मॅडमला किती टेन्शन आलंय बोलून, हा, आणि मी तथास्तु बोलत आहे. तर बघा, असं काही होत नाही. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. बघा, होतं तसंच. हाच नियम आहे, सगळ्यांनी ऐकून घ्या. हाच नियम आहे. तुम्ही बोलणार त्या क्षणी तसंच होतं. ओके मॅडम, घाबरू नका, रिव्हर्स करायचंय आपल्याला. ओके, मी आहे, हा. म्हणून मी टेन्शन नका, काही होणार नाही. हा, आता तुम्हाला पुढचं वाचायचं आहे. हा, पण बघा, हे असं म्हणजे असंच होतं. ओके, याच्या नियम सगळ्यांना सेम आहेत. चला, पहिलं वाक्य वाचा. माझं शरीर दररोज अधिक मजबूत, ताजतवानं आणि निरोगी होत आहे. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. इथून पुढे लाईफ टाइम तुम्ही अशाच हेल्दी असणार आहे. नेक्स्ट. मी दिवसेंदिवस समृद्धीकडे वाटचाल करते आहे. पैसे माझ्याकडे सहजपणे आणि योग्य वेळेस येतो. योग्य वेळेत येतो. तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमच्या जीवनात पैसा असाच असणार आहे मॅडम, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. नेक्स्ट. मी प्रेम आणि समजूतदारपणाने भरलेले नातेसंबंध अनुभवत आहे. माझ्या आयुष्यात चांगली माणसं आहेत. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमच्या जीवनात अशीच माणसं असणार. नेक्स्ट. मी माझ्या भावना समजून घेते, स्वीकारते आणि त्यांचा आदर करते. तथास्तु तथास्तु तथास्तु. नेक्स्ट. मी नेहमी शांत, स्थिर आणि समतोल असते. तथास्तु तथास्तु. तुमचं जीवन अशीच बॅलन्स असणार आहे याच्यापुढे. नेक्स्ट. माझं आयुष्य समृद्ध आणि समाधानकारक आहे. मी प्रत्येक क्षणात आनंद शोधते.
चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमच्या जीवनात इथून पुढे असंच राहो. परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य सगळं तुम्हाला असंच भेटो. थँक्यू मॅडम. आता कसं वाटलं? बढिया. आता छान वाटलं. हं? बघा, पण नियम असाच आहे. हा कायदा सर्वांसाठी सेम आहे. तुम्ही जपानला जा, अमेरिकेत जा, दुबईला जा, कुठेही जा. ओके, स्त्री असा, पुरुष असाल, ट्रान्सजेंडर असा, सगळ्यांसाठी सेम आहे. आता मला सांगा, लास्ट टाइम एवढे शब्द एक संगती स्वतःसाठी कधी चांगले बोलले होते तुम्ही? एक संगती एवढे शब्द. एक साथ नाही, एक साथ चला नाही. आता बघा, आता माझ्याकडे आले आहेत इथून पुढे तुम्हाला चारुलता पाटील मॅडम, जस्ट मी तुम्हाला सांगितलं ना, ते आता करायचं आहे. काय करायचं आहे? थँक्यू मॅडम सो मच. तसंच होणार तुमच्या जीवनामध्ये, काही टेन्शन नका घेऊ. ओके, थँक्यू. ओके. चला हा, आता मी स्क्रीन शेअर करतो, 1 मिनिट. आता तुम्हाला ना काय करायचं आहे, आता क्लासला आले आहेत, क्लास फ्री आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, क्लासचे काही पैसे नाहीये, पण आता स्वतःवर तुम्हाला काय करायचं आहे लक्षात घ्या. स्वतःवर किती 20 रुपये खर्च करायचे आहेत. 20 रुपये खर्च करणार की नाही? प्लीज करा. फायदा तुम्हालाच होणार आहे, बाकी स्टुडंटला झाला तर तसा तुम्हालाही होणार आहे. तर काय करायचंय बघा, तुम्हाला ना 2 PDF येणार आहेत. आता क्लास संपल्यानंतर लगेच PDF येतील. ॲफर्मेशन चार्ट आहेत. एक इंग्लिशमध्ये आहे, एक मराठीमध्ये आहे. ओके. तर ज्याला इंग्लिश समजतं, इंग्लिशची प्रिंटआउट काढायची. आमच्याकडे एक प्रिंटआउटचे 10 रुपये घेतात. कलरच काढा, ब्लॅक अँड व्हाईट नका काढू. आणि 2 प्रिंटआउट काढायचे, 2 पान आहेत, तर 20 रुपये खर्च करायचे. तर बघा, इतके सुंदर ॲफर्मेशन्स आहेत ना. जर ॲफर्मेशन्स मी नसते फॉलो केले तर काय झालं असतं, मी पण आज तुमच्या समोर इथे बोलत नसतो. एवढा लो कॉन्फिडन्स होतं. ओके, कॉन्फिडंट होतो मी. तर काय करायचं आहे, याला प्रिंटआउट काढायचं आणि तुमच्या कबडच्या मध्ये लावा, जिथे तुम्ही रोज कपडे घालताना दिसायला पाहिजे, किंवा तुम्हाला जिथे दिसेल तिथे घरामध्ये चिटकवून ठेवा. पण करा. जीवनामध्ये जर चेंजेस पाहिजे आहे तर करा. बघा, मी तुम्हाला वाचून दाखवतो 1-2. थोडे मराठी, थोडे इंग्लिश वाचून दाखवतो. तर बघा किती सुंदर ॲफर्मेशन्स आहे बघा. हा, आता जीवनामध्ये काही समस्या असेल, बघा किती सुंदर आहे. थोडं मोठं करतो बघा. एव्हरी डे इन एव्हरी वे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. ठीक आहे. बघा, चेंज हॅपन्स इन अ मॅटर ऑफ मिनिट. आय क्रिएट अँड ड्राईव्ह चेंज बाय माय विल. म्हणजे बदल, जीवनामध्ये काही सिच्युएशन असेल ती एका मिनिटामध्ये चेंज होत असते. ओके. तर बघा, ॲज आय क्रिएट माय पॉवरफुल इंटेन्शन्स माय लाईफ इव्हेंट फॉलो इट प्रिशियसली. आता हे जाऊ द्या, मी मराठीमध्येच वाचून दाखवतो, बऱ्याचशा लोकांना नाही समजणार. तर बघा, इंग्लिशमध्ये पण आहे. किती इकडे बघा, हे वाक्य मला खूप आवडतं. आता मलाही बोलताना भीती वाटते, एवढ्या लोकांशी कसं बोलायचं, काय बोलायचं, वेबिनार घ्यायचा का, कोण ऐकेल, ते वेगळ्या शहराचे. मी तर अगोदर भीती असायची, पण ॲफर्मेशन्स बघा. आय एम नॉट माय बॉडी, नॉट माय माइंड, नॉट माय डाऊट्स, नॉट माय फिअर्स, नॉट माय पास्ट अँड नॉट माय लिमिटेशन. तर काय केलं, हे वाक्य माझ्या मनामध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये रुजलेली आहेत. ओके. आता मी मराठीमध्ये सांगतो तुम्हाला. बघा, बघा किती सुंदर ॲफर्मेशन्स आहे. बघा, प्रत्येक श्वासासोबत मी जीवनात विपुलता, प्रेम, आनंद, आरोग्य, उपचार आणि प्रकाश ग्रहण करत आहे. क्षणोक्षणी मी माझ्या महान व्यक्तिमत्वात प्रवेश करत आहे. समृद्धी, आनंद, प्रेम आणि महान यशाचे जीवन जगून मी महान क्षमता प्रकट करत आहे. तर खूप सुंदर आहे बघा. अगदी बघा, अपयश म्हणजे शेवट नाही, कारण माझ्यात प्रत्येक परिस्थिती बदलण्याची क्षमता आहे. मग युनिव्हर्स बोलतं, तथास्तु तथास्तु तथास्तु. बघा, माझं मन आणि शरीर हे माझे सेवक आहेत. माझ्या सर्व इच्छांचा ते पाठपुरावा करतात. तर खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे. तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या म्हणजे बघा, पैशासाठी बघा, ज्यांना पैशाचे प्रॉब्लेम आहे बघा, मी पैसा आकर्षित करणारी शक्तिशाली चुंबक आहे. पैसा माझ्या जीवनात अखंड नदीप्रमाणे वाहतो. ईश्वराच्या कृपेने माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी आरोग्य, संपत्ती, ऊर्जा, प्रेम आहे. तर खूप सुंदर आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, असं चिटकवा घरामध्ये कुठेतरी, आणि काय करा, तुम्हाला काय करायचं आहे, घरामध्ये चिटकवून रोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला ते वाचलं पाहिजे. ओके. म्हणजे सकाळी अंघोळ झाल्यावर एकदा वाचा, आणि रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जातात ना, तेव्हा तुम्ही वाचू शकतात. ओके, आलं लक्षात? तेव्हा तुम्हाला तेवढं करायचं आहे. प्लीज करा. ज्यांनी ज्यांनी केलंय त्यांना त्याचा फायदा आहे. अदरवाईज
तुम्ही रेमेडी केलंच नाही, प्रॅक्टिकल केलंच नाही, तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. मग मी तुमची जबाबदारी घेणार नाही. मी आधीच सांगितलं आहे, जस्ट मला ब्लाइंडली फॉलो करा. 20 रुपये तरी स्वतःवर करा. हे 20 रुपये कदाचित तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये 20 लाख रुपये देऊन जातील. ओके, मार्क माय वर्ड्स, मी खरं सांगत आहे. आता अनुभव आहे, बाकीच्या स्टुडंटचा येतात मेसेज म्हणून सांगत आहे. ओके, ह्या पद्धतीने करायचं. तर ॲफर्मेशन्स खूप जास्त महत्वाचे आहेत. ओके, चला ठीक आहे. शिकवायचं पुढे. काही डाऊट? सर्वांना येणार आहे. ग्रुपवर PDF येणार आहे, डाउनलोड करून ठेवा. कलर प्रिंट आउट काढा. जीवनामध्ये रिझल्ट पाहिजे तर करायचं आहे. ते मी नाही लिहिले हा, ते नाही तर बोलाल मी यांचं का फॉलो करू, हे कोण मोठे विद्वान आले, तसं काही नाही आहे. ते ॲफर्मेशन्स लॉ ऑफ जगातल्या टॉपच्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या कोचेसने बनवलेले आहेत. त्याचा फायदा मला झाला, म्हणून मला वाटतं तुम्हालाही व्हायला पाहिजे, म्हणून मी देत आहे. ओके, अदरवाईज तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, चला ठीक आहे. आता पुढचं बघूया आपण. हा, चला. ॲफर्मेशन झालं. तर बघा, याच्यात अजून एक चीज आहे. तुम्हाला जीवनामध्ये जे पण पाहिजे ना, त्याच्यासाठी दुसरी एक गोष्ट आहे. बघा, तुम्ही काय करू शकतात ना, छोट्या छोट्या स्टिकी नोट्स भेटतात. आता तुम्ही प्रिंट आउट काढायला जाल ना, तर त्या झेरॉक्सवाल्याला सांगा स्टिकी नोट्स दे. हे बघा, काय करा, एक शक्यतो येलो कलरच्या स्टिकी नोट्स घ्या. रेड पेनने लिहिलं तर चांगला फायदा होतो. आणि छोटे छोटे गोल्स लिहा, जे पण असेल. आय एम पीसफुल, किंवा पैसा माझ्याकडे येत आहे. मराठीमध्ये लिहा, इंग्लिशमध्ये लिहा, कसं लिहा. ओके, हे असं ॲमेझॉनवर भेटतं, तर तुम्ही घरामध्ये लावू शकतात. तसं काही घेऊ शकतात. दुसरं काय करायचं, ॲफर्मेशन्स कुठे लावायचे? तुमच्या मिररवर लावा, जिथे तुम्हाला दिसले पाहिजे. जर लॅपटॉप आहे, लॅपटॉपवर लावा, कबडवर लावा, जिम इक्विपमेंट्स, फ्रीज, स्क्रीन सेव्हर सगळीकडे लावून ठेवायचे आहेत. ओके, तर स्टिकी नोट्स लिहून घ्या. त्याला स्टिकी नोट्स बोलतात. 10-20 रुपयाला भेटून जातील, पण तुमचे गोल तुम्हाला लिहायचे आहेत. दुसरं, याच्याने काय होतं माहिती आहे का, तुमचं सबकॉन्शियस माइंड खरंच प्रोग्राम होतं. वर्ल्ड वाईड टेक्निक आहे. दुसरं, ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत त्यांनी काय करायचं आहे बघा, जे अफोर्ड करू शकतात, तुम्हाला काय करायचं आहे, अशी येलो पेजेसची नोटबुक भेटते, त्याच्यावर तुम्हाला रेड पेनने लिहायचं आहे. आता याच्या मागे एक शास्त्रीय कारण आहे. बघा, पिवळ्या कागदावर तुम्ही लाल पेनाने जर लिहिलं तर आपल्या ब्रेनमध्ये एक केमिकल तयार होतं. ओके, तर केमिकल काय करतं, आपल्या सबकॉन्शियस माइंडला ऍक्टिव्ह करतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, आता लॉ ऑफ अट्रॅक्शनचे बरेच टेक्निक्स आहेत. 555 आहे, 21 वेळेस लिहू शकतात. 369 टेक्निक आहे, पण तुम्ही सध्या रोज 21 वेळेस असं लिहायचं आहे. ओके, माझ्याकडे पण असतं, माझे पण पूर्ण असे नोट्स भरलेले आहेत. ओके, तर मी केलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे. वर्क करतं, इतर स्टुडंटला फायदा झालाय, तर तुम्ही करायचंय. तर जर ही नोटबुक ना तुम्हाला कुठे भेटू शकते, जर पैसे असतील तर काय करा माहितीये का, सरळ ॲमेझॉनवर जायचं. मी तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट. ऑप्शनल आहे हा, हे बघा. ॲमेझॉनवर जा, तिथे तुम्ही टाईप करायचं मॅनिफेस्टेशन नोटबुक. आता मॅनिफेस्टेशन म्हणजे स्वप्न पूर्ण होणे. तर ही आता ते काम करतं म्हणून विकल्या जातं, नाही तर विकल्या गेलं नसतं. तर अशी नोटबुक आहे येलो पेजेसची, तर तुम्ही घ्या आणि रेड पेनाने त्याच्यावर 21 वेळेस जेही तुमचं ॲफर्मेशन आहे ते लिहायचं. आता ॲफर्मेशन बनवायचे कसे ते देखील इम्पॉर्टंट आहे. नुसतं ॲफर्मेशन तुम्हाला जेही पाहिजे नुसतं लिहून काही काम होत नाही. तर आपण थोडंसं त्याच्याबद्दल थोडंसं शिकूया. ॲफर्मेशन्स लिहायचे कसे, बनवायचे कसे ते आपण बघूया. हे बघा, ॲफर्मेशन्स बनवण्यासाठी ना एक टेक्निक असतो, याला स्मार्ट टेक्निक बोलतात. तर ॲफर्मेशन कसे पाहिजे, स्पेसिफिक पाहिजे, म्हणजे स्पष्ट पाहिजे, मेजरेबल पाहिजे, ते मोजता येण्यासारखे पाहिजे, अचिवेबल पाहिजे, रिलेव्हंट पाहिजे आणि टाइम बाउंड. म्हणजे कसं, मी तुम्हाला सांगतो. म्हणजे नुसतं तुम्ही आता मी तुम्हाला सांगितलं स्टिकी नोट्स घ्या, त्याच्यावर असं नाही लिहायचं की मी बारीक झालेली आहे. समजा तुमचं वजन जास्त आहे, तुम्हाला काय लिहायचं आहे, टाइम बाउंड पाहिजे, टाइम मध्ये आणि मेजरेबल. म्हणजे कसं, आता समजा 20 एप्रिल आहे, तर तुम्ही लिहायचं 20 ऑगस्ट 2026 ला माझं वजन 60 kg पर्यंत आलेलं आहे. तुम्हाला जितके वजन पाहिजे 60 ते 65 किलो पर्यंत आले, किंवा 50 ते 55 पर्यंत, किंवा 55 ते 60 मध्ये माझं वजन आलेलं आहे. आणि तुम्हाला ॲफर्मेशन्स
प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमानात काळात लिहायचं आहे. ओके, तर ते पॉझिटिव्ह पाहिजे. असं नाही की समजा तुम्हाला आता शुगरचा प्रॉब्लेम असेल, असं नाही लिहायचं मला शुगरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे. निगेटिव्ह लिहायचंच नाही. तुम्ही फक्त लिहायचं मी पूर्णपणे हेल्दी आहे, असं लिहायचं. ओके, तर पैशाची पण कमतरता लिहायची नाही की माझं आता हे 10 लाखाचं कर्ज 2020 ऑगस्ट 2026 ला उतरलाय, असं लिहायचं नाही. तुम्ही उलट लिहायचं की मी आता 2020 ऑगस्ट 2026 ला फायनान्शियली फ्री झालेलो आहे आणि माझ्याकडे पैसा विविध मार्गाने येत आहे. तर तुम्हाला ह्या पद्धतीने लिहायचं आहे. ज्यांना काही प्रश्न असतील ना, हँडरेज करत जा. एखाद्याला प्रश्न असेलच चॅट बॉक्समध्ये नका लिहू, मग मला समजेल त्या व्यक्तीला काहीतरी बोलायचे तर मी अनम्यूट करेल. ओके, हँडरेज म्हणजे असं नाही, तिथे शेअरच्या इथे ना एक ऑप्शन येतं, तिथे तुम्ही रिॲक्टचं बटन आहे, तिथे जाऊन हँडरेज करा. जर काही क्वेश्चन आन्सर डाऊट असतील तर विचारू शकतात. ओके, नाही तर मीच बडबड करतोय, तुम्हाला समजणार नाही, फायदा होणार नाही. तर येलो पेजेस, रेड पेन. ॲफर्मेशन्स एकदम सकारात्मक पाहिजे, टाइम बाउंड पाहिजे, ह्या वेळामध्ये झाले पाहिजे. आणि एक किती पैसे पाहिजे, समजा तुम्हाला आता महिन्याला 50,000 कमवत आहे तर लिहायचं की मी इथून 6 महिन्या पुढची डेट टाकायची आणि किंमत दुप्पट करा. ते शक्य पण पाहिजे. नाहीतर मी तुम्हाला शिकवत आहे आणि मी 200 करोड लिहिले, मी आता पुढच्या महिन्यात 200 करोड कमवतो, तसं होणार नाही, कारण ते रिलेव्हंट नाही आहे. मला माहिती आहे मी 200 करोड एवढं कामच करत नाही, तर कसे भेटणार पुढच्या महिन्यात. तर तसे तुमचे प्रयत्न देखील पाहिजे, नुसतं लिहून होणार नाही. ओके, आणि तुम्ही जेव्हा लिहितात तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम होतं, तुम्हाला काहीतरी करायला मोटिवेशन भेटतं. ओके, कळालं इथपर्यंत ॲफर्मेशन बद्दल? कुणाला काही डाऊट आहे? नसेल तर हँडरेज करा. काही असेल प्रश्न, नाही तर मी पुढचा टॉपिक घेतो. ओके, मेसेजमध्ये लिहिलं का मग माझं तिकडे ना वाचायला लक्ष जात नाही. ओके, चला, गव्हर्नमेंटसाठी जॉब लागत नाही मला नंतर बोला. असे खूप स्टुडंट आहे माझे, मनासारख्या बदल्या होऊन गेल्या त्यांच्या गव्हर्नमेंटच्याच चांगल्या चांगल्या ठिकाणी त्यांनी आता बदली करून घेतली. खरंच काम करतं, फक्त फॉलो करायचंय मला. होईल. हा, बोला अश्विनी मॅम. हा हा, बोला ना मॅम, अनम्यूट करा. नाही होते तुम्ही अनम्यूट, काही प्रॉब्लेम असेल थोड्या वेळाने ट्राय करा. ओके, दुसरं, आता नुसतं ॲफर्मेशन बोलून चालणार नाही, तुम्हाला काय करायचं आहे, व्हिज्युअलायझेशन पण करायचं. आता व्हिज्युअलायझेशन खूप महत्वाचं आहे. आणि पुढे जाऊन रेकीमध्ये देखील तुम्ही कुणाला रेकी देणार, कुणाला तरी हिलिंग करणार, उपचार करणार कुठल्याही लेवलची, तर व्हिज्युअलायझेशन खूप महत्वाचं आहे. म्हणून जेही सांगत आहे शेवटच्या दिवसाच्या प्रॅक्टिससाठी खूप जास्त महत्वाचं आहे. ओके, आता बघा इथे एक फोटो दिसत आहे तुम्हाला. हा बघा, एक व्यक्ती बसला आहे. व्हिज्युअलायझेशन बघा इथे, सक्सेस, हेल्थ, मेडिटेशनला बसलाय. तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिज्युअलायझेशन कसं करायचंय मी तुम्हाला एक उदाहरण देतो, 2 उदाहरणं देईल. तर सर्वात अगोदर एक उदाहरण देतो मी. आता बघा, एक तर आहे व्हिज्युअलायझेशन करताना तुमचा फेथ चांगला पाहिजे, श्रद्धा पाहिजे. तरी पण मी एक साधं उदाहरण देतो. आपल्या ग्रुपमध्ये आता एवढे लोक आहेत, परत इथे कुणी कुणाला ओळखत नाही, फक्त मला सांगा, आपण दिवा स्वप्न व्हिज्युअलायझेशन केल्याने, सारखं सारखं ॲफर्म केल्याने स्वप्न कशी पूर्ण होतात, लॉ कसा काम करतो. आता लव्ह मॅरेज वाले कोण कोण आहे, चॅट बॉक्स मध्ये टाईप करा बरं. करत नाही लोक लवकर, पण कोणी कोणाला ओळखत नाही, सांगा. लव्ह मॅरेज कुणाचं झालंय किंवा नाही झालंय, सांगा बरं. कोण कोण आहे लव्ह मॅरेज वाले? कोणीच नाहीये लव्ह मॅरेज वाले. अरे बापरे, प्यार नाही करते. अरे इतने पत्थर दिले इंसान आहे. कोणी नाहीये कधी जीवनामध्ये प्रेम. चला, अरेंज मॅरेज झालं, पण स्कूल कॉलेजमध्ये पण प्रेम नाही झालं. क्या बात है, सिरियसली? अरे बाप रे बाप, की लाजतात सांगायला. माझं तर झालंय बाबा. चला, अरेंज बस. शाळेत असताना प्रेम नाही झालं, कॉलेजला असताना नाही झालं. अरे बाप रे बाप, सिरियसली? गॉड, किती सिरियस फेसेस आहे यार तुमचे. आय डोंट बिलीव्ह. दिसतात तर एवढे सुंदर सुंदर. सिरियसली आय डोंट बिलीव्ह. पहिल्यांदा असं झालंय की कोणी सांगतच नाही. त्याला प्रेमावरचा विश्वास उडाला, तो विश्वासच सांगतो ना मी तुम्हाला. फेथ काय इम्पॉर्टंट आहे, थोड्या वेळाने सांगतो. तर बघा, लव्ह मॅरेज मध्ये काय होतं, ज्यांना सक्सेस होतं, लक्षात घ्या, किंवा
पण लव्ह मॅरेजही नाही बोलूया. कोणी प्रेमात पडतं तेव्हा काय होतं. आता कायदा सगळीकडे सेम काम का करतो ते लक्षात घ्या. आता कसं होतं, जेव्हा कुणाला प्रेम होतं, लव्ह मॅरेज असतं, होतं काय, ती व्यक्ती एक तर दुसऱ्या आता दोन कपल आहे, तर एक वेगळ्या धर्माचा जातीचा असतो, एक वेगळ्या राज्याचा असतो, भाषेचा काही संबंध नसतो. ओके. तर होतं काय बघा, जेव्हा एका मुलाला समजा एका मुलीवर प्रेम झालाय, लक्षात घ्या, एका मुलाला जेव्हा एका मुलीवर प्रेम होतं, काय होतं, ती व्यक्ती 24 तास त्या मुलीचा तो मुलगा विचार करतो, कंटिन्यू रात्रंदिवस तिचाच विचार करतो. तेच स्वप्न बघत असतो, मी हिच्याबरोबर लग्न होणार आहे, असं करणार आहे, तसं करणार आहे, मी हिला विचारेल, नक्की हो बोलेल, ती हो बोलणारच आहे, सो अँड सो. काही दिवस चक्रा मारून मारून तो तिला विचारतो आणि ते मॅनिफेस्ट होतं. ती मुलगी त्यालाही लाईक करायला लागते, लाईक अट्रॅक्ट लाईक. ती मुलगी त्याला लाईक करायला लागते, दोघांचं प्रेम होतं. आता पुढचा प्रश्न आहे, आता दोघं काय करतात, आधी एकटाच स्वप्न बघायचं, आता दोघं मिळून स्वप्न बघतात. काय स्वप्न बघतात, आमचं लग्न होणार आहे, आमचं इथे घर असणार आहे, मग आम्हाला मुलं होतील, मग मी इथे जॉब करेल, ते करते नाही का, कहो ना प्यारे मध्ये बघितले का अमिषा पटेल, आपका तुम काम को जाना मैं यहाँ से आप तुम्हारे लिए टिफिन लेके आऊंगी वगैरे वगैरे, तसं दिवा स्वप्न बघतात. आणि काय होतं, त्यांचेही स्वप्न मॅनिफेस्ट होतात. तर लक्षात घ्या, त्या पद्धतीने सेम त्याच पद्धतीने व्हिज्युअलायझेशन टेक्निक, जीवनामध्ये काही पाहिजे, जोक सपाट तुम्हाला काही पाहिजे, त्या विषला ज्याला जॉब लागत नाही आहे, ज्याचं कर्ज काढायचं आहे, तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे, जास्तीत जास्त त्याची कल्पना करायची की खरंच तुमच्याकडे ते आलेलं आहे आणि त्या फिलिंग मध्ये जगायचं आहे. तुम्ही त्या व्हायब्रेशन मॅच नाही केलं, एव्हरीथिंग इज एनर्जी, तुम्हाला ते व्हायब्रेशन्स मॅच करायचेच आहे. आणि याच्यासाठी काय काय होतं, कधी कधी विश्वास कमी पडतो, काय पडतो, श्रद्धा कमी पडते, म्हणून तुमचे मॅनिफेस्टेशन होत नाही. स्वप्न तर बघतात पण लिहायला पण घाबरतात, होईल की नाही होईल. तर विश्वास खूप महत्वाचा. आता याच्यासाठी मी तुम्हाला काय करतो, थोडस, बरेचसे लोक रिलिजियस आहेत. आता मला एक सांगा, तुमच्यापैकी किती लोक असे आहेत नवस करतात. नवस तर सगळे करतात माहिती की नाही, कोणी साईबाबाला करतं, कोणी स्वामींना करतं, कोणी पंढरपूरला जातं, कोणी मुस्लिम लोक अजमेर शरीफला जातात, ख्रिश्चन लोक फ्रान्सला जातात, लूड्सकडे जातात, तिकडे तमिळनाडूमध्ये वेलंकनी आहे तर ख्रिश्चन लोक पण जातात, सगळेच जातात, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सगळ्यांची कुणाला कुणाला तरी नवस बोलतात. ओके. तर सर्वांचेच नवस पूर्ण होतात का, मला सांगा बरं, होतात का सर्वांचे नवस पूर्ण, काही काहींचे होतात, काही काहींचे नाही होत ना. आता तुम्ही सांगा की स्वामी तेच बसले आहेत मंदिरात, साईबाबा तेच बसले आहेत दर्ग्यात, कोणी बसले असतील, बरोबर की नाही. मग त्यांना काही गरज पडली तुमचे नवस पूर्ण नाही करायचं आणि तुमच्या शेजारच्याचा पूर्ण करायचा, लक्षात घ्या, नवस त्याचाच पूर्ण होतो जो पूर्ण श्रद्धेने त्याच्यावर विश्वास ठेवतो की मी आता बोललोय, साईंना बोललाय, स्वामींना बोललाय, माझं काम होणारच आहे, आता मी सांगून ठेवलं आहे, मला आता चिंता करण्याची गरज नाही. आस्क बिलीव्ह अँड रिसीव्ह या तत्वावर. पण काही लोक नवस बोलतात, मी नवस केला आहे, माझा नवस पूर्ण झाला, तुला हे देईल, पण मनात खूप भीती, होईल का नाही होईल, सो अँड सो. तर अशा लोकांचं नाही होत. तरी मी तुम्हाला एक सुंदरस रिलिजियस एक्झाम्पल देत आहे, नीट बघा. नाहीतर काय, काही लोक धार्मिक असतात, त्यांना धर्माचा रस्ता दाखवल्याशिवाय मग विश्वास बसत नाही. तर बघा, एक गोष्ट सर्वांनी बघा, बघा, आता भगवान कृष्ण आहेत, भगवान कृष्ण काय बोलतात गीतेमध्ये बघा, यथा श्रद्धा तथैव फलम, जशी श्रद्धा असेल तसंच तुम्हाला फळ भेटतं. तुमची भावना आणि श्रद्धा जर भेटली तरच ते रियालिटी होते. ओके. तर तुमच्या अंतरात्म्यात जेवढी श्रद्धा असेल तेवढा तुमचा अनुभव साकार होतो. अजून काय, संशयात्मा विनश्यती, ज्याचं मन संशयाने भरलं आहे तो नष्ट होतो, म्हणजे ती व्यक्ती नाही होत, त्याचे ते ड्रीम्स, त्याचे गोल्स, टार्गेट नष्ट होऊनच जातात. अजून काय बोलतात, माझा सतत विचार कर, माझा भक्त, म्हणजे सेम जसं मी तुम्हाला मुलगा मुलीचं उदाहरण दिलं, तो मुलगा कंटिन्यू तिचा विचार करतो, रात्री टॉयलेटमध्ये जाताना, झोपताना, सोयास होते, मुलगी पण तसंच मॅनिफेस्ट होतं. तुम्हालाही तुमचे स्वप्न, नोकरी असेल, काही असेल, ते चांगले नाते असेल, आरोग्य असेल, त्याचाच विचार करायचा आहे. ओके. तुमच्या इच्छेबद्दल प्रेमाने सतत विचार करा, जणू ती आधीच पूर्ण झालेली आहे. ओके. तर आता काही लोक बोलतील, सर आम्ही तर नाही मानत, आम्ही हिंदू नाही, कृष्णाला नाही मानत,
आम्हाला विश्वास नाही याच्यावर, मग त्यांच्यासाठी दुसरं. आता कोणी ख्रिश्चन असेल, आता लॉ ऑफ अट्रॅक्शन जास्तीत जास्त बायबलमधूनच शिकवलं जातं. तर काय बोलतात बायबल बघा, ॲज अ मॅन थिंकेथ इन हिज हार्ट सो इज ही. जसं तुम्ही मनाने विचार करतात तसंच तुम्ही होतात. आता त्या मॅडमने आता सांगितलं, चारुलता मॅमने किती विचार केलाय, मी तशीच आहे, तसंच होत आहे. ती सायकल किती वर्ष झाली थांबली नाही मॅडम? किती वर्ष झाली या सायकलला सांगा? 3-4 वर्ष, 10 वर्ष, मला सांगा तुमच्या सायकलला तर या सायकलला जवळजवळ 10 वर्ष झाली. झाली की नाही? आता वेगळं माना ना, काहीतरी वेगळी सायकल माना, प्रयत्न करून बघा. बघा काय बोलतात, सगळ्यात महत्वाचं बायबलमध्ये सांगतात, आस्क, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, आणि ठोका म्हणजे उघडेल. जर तुम्ही मागितलंच नाही तर तुम्हाला मिळणार नाही. तर मी तुम्हाला मागायची कला शिकवत आहे. माझ्यासारखे बरेच लोक आहेत, तर शिका. शोधलं नाही तर सापडणार नाही. तुम्ही त्याचं उत्तरच शोधलं नाही, याच्यावर सोल्युशन शोधलं नाही तर भेटणार नाही. ओके. आणि ठोका म्हणजे उघडेल, म्हणजे तुमचे संधीचे, ऑपॉर्च्युनिटीचे दरवाजे ठोकायचे आहेत. अगेन, अकॉर्डिंग टू युअर फेथ बी इट डन अनटू यू. तुमच्या श्रद्धेनुसारच तुम्हाला मिळेल. भगवान कृष्णही ते सांगतात, येशू ख्रिस्त तेच सांगतात. आता कोणी बोलेल, सर आम्ही बायबल पण नाही म्हणत, काही ख्रिश्चनिटीची संबंध नाही. आता त्यांच्यासाठी दुसरं आहे बघा. गौतम बुद्ध काय बोलतात बघा, आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांचं फळ आहे. तुमचे विचार तुमचं आयुष्य बनवतात. जे तुम्ही विचार करता तेच तुम्ही होतात, आणि जे अनुभवतात तेच आकर्षित करतात. आलं लक्षात? तर मनच सर्व काही आहे. तर मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. ओके. संत तुकारामाने बोललंय. तर आपल्या विचारांनी आपण जग घडवत असतो. ओके, आलं लक्षात? तर इथपर्यंत समजलं? तर आता मला सांगा प्लीज, सर्वांनी प्रेझेंटी लावली होती, काय काय प्रॉब्लेम आहे सुरुवातीला? आता सगळे देवाला मानतात की नाही? फक्त असा हात करा. 90% लोक मानतात की नाही? ते मानतात. आता मला सर्वांनी सांगा, ही पृथ्वी कोणी बनवली? तुम्ही ज्याला मानतात त्यानेच बनवली ना. सूर्य, चंद्र, तारे, चंद्राचं पृथ्वीवर पासून अंतर, सूर्याचं अंतर, सगळे ग्रह त्यानेच बनवले. झाडं, नद्या, समुद्र कोणी बनवलं? त्यानेच बनवलं. आता तुम्हाला कोणी बनवलं? त्यानेच बनवलं. ऍग्री की नाही? तुम्हाला कोणी बनवलं सांगा मला? त्याने बनवलं. ठीक आहे. प्रज्ञा मॅम, उषा मॅम, तुम्ही बोलत आहे त्याने बनवलं तुम्हाला. ठीक आहे. आता तो एवढा महान आहे, चंद्र, तारे, पृथ्वी, ग्रह सगळं बनवतो, परफेक्ट, फुल परफेक्ट. तो तुम्हाला इम्परफेक्ट का बनवेल? त्याची तुमच्याशी काही दुश्मनी आहे. तुम्हाला इम्परफेक्ट बनवायला, तुम्हाला म्हणजे आजार द्यायला, गरीब बनवायला, त्याची तुमच्याशी काय दुश्मनी आहे सांगा बरं? काही आहे का? पर्सनल वैर आहे का? नाही आहे. सगळं काही तुम्ही दुसऱ्यांना रिमोट दिलं, दुसऱ्यांचे विचार मनावर घेतात म्हणून होतं. तर तुमचं जीवन तुम्हाला तुमच्या हाताने घडवायचं आहे. ओके. त्याला काहीच पडलं नाही आहे. सगळे नियम इथे आहेत, लॉज आहेत. लॉ फॉलो करा आणि जीवनामध्ये काय असेल ते मिळवा. ओके. तर आजच्यासाठी मी एवढंच घेतो. मेडिटेशन मी उद्या येईल. ओके. उद्याचं खूप सुंदर असतं, पास्ट लाईफ मेडिटेशन आहे. तुम्हाला मी भूतकाळात नेऊन सगळ्या गोष्टी रिपेअर करेल. तर उद्याचं सेशन चुकवायचं नाही. उद्या मी तुम्हाला काय शिकवणार आहे, रेकी डीप मध्ये काय आहे, रेकीचा इतिहास, रेकीची 5 तत्व, का ते 5 तत्व फॉलो करायचे आहेत. नाही केलं तर तुमची मर्जी, नका करू, पण काय असतात, हा शक्तिपात काय असतो, अटोनमेंट काय असतं, प्रत्येक धर्मात कसं दिलं जातं. प्लस तुम्हाला उद्या मी टाइम टेबल देणार आहे, कारण बुधवारी सकाळी 6 वाजता तुमचं शक्तिपात असेल, तर त्याच्यासाठी काही गाईडलाईन, इन्स्ट्रक्शन देईल. तर उद्याचं सेशन बिलकुल मिस करू नका. ओके. आलं लक्षात? तर प्रत्येक दिवस खूप महत्वाचा आहे. सेकंड थिंग बघा, रेकॉर्डिंग, पीडीएफ जे काही आहे, तर आता आपली एक संध्याकाळी पण बॅच असते. एखादी बॅच मिस झाली, तुम्ही संध्याकाळी जॉईन करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. कधी कधी लाईट वगैरे जाते म्हणून मी 2 बॅचेस ठेवलाय, तुम्ही अटेंड करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण पीडीएफ रेकॉर्डिंग जे काही आहे ते ग्रुपवर दिल्या जात नाही. तो आपला जो तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप आहे तो टेम्पररी असतो. तर ते सगळं व्हॉट्सअप चॅनलवर असतं. आपलं ऑफिशियल व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याची लिंक मी संध्याकाळचा जो सेशन होईल त्याच्यानंतर मी अपलोड करेल. ओके. पीडीएफ तुम्हाला ते ॲफर्मेशनचं आत्ताच देईल, पण
मग तुम्हाला ते व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही लिंकला सबस्क्राईब करा, त्या चॅनलला जॉईन करा. सगळं रेकॉर्डिंग नोट्स तुम्हाला त्याच्यावरच भेटत जातील. ओके, ठीक आहे. तर आता सांगा, कसं वाटलं? बोर झाले? राहणार 5 दिवस? कोण कोण राहणार आहे 5 दिवस? मला काही नाही, माझा फायदा झालेलाच आहे. अवेअरनेस बेसवर आहे, तुमचाच होणार आहे. ओके, आवडलं? छान. काही बोलायचं आहे? काही बोलायचं आहे का प्रज्ञा मॅम? आणि थांबा, खरंच खूप फायदा होतो सगळ्या लेवलवर. पैसा तुम्हाला मी पैशाचे पण देणार आहे नंबर, आरोग्यासाठी पण सगळं काही भेटेल. बोला मॅडम, कुठून आहे तुम्ही, कसे आहे? ब्लॉकेज आहेत, मनी ब्लॉकेज साठी पण मला गरज आहे. काढतो ना सगळे माझे पैसे ब्लॉकेज, अडकलेत. हो. काढू ना आपण सगळे पैसे काढू, टेन्शन नका घेऊ. हेल्थ इश्यू आहे मेन. आता असं health नाही issue. बोलायचं, आता असं नाही बोलायचं. मी आता ते नाही, negative सांगायचं नाही बोलायचं. आता सगळं चांगलं होत आहे सर. चांगलं होणार असं. हा, ओके, आता सगळं नाही तर एकदम तेच कॉन्फिडन्स आला की होणारच आहे चांगलं. 100% होणार आहो. मला मी असं नाही की पहिली दुसरी बॅच आहे, बरेच स्टुडंटला झालंय शिकून म्हणून एवढा आत्मविश्वास आहे. ओके, नक्की होईल, घाबरू नका. हा, काही टेन्शन. ओके. ओके, Thank चला, you, कुणाला sir. काही बोलायचं? थँक्यू. काही बोलायचं असेल तर हँड रेज करा. ते मेसेज मध्ये ना खरंच लक्ष जात नाही माझं, ते कोपऱ्यात ना वाचायला लागतं. चला, थँक्यू स्वाती मॅम. 4:30 नाही आहे क्लास, संध्याकाळी 8 वाजता आहे. ओके, चला, नक्की होईल गव्हर्नमेंट जॉब साठी. चला, ठीक आहे. चला, ठीक. मॅजिशियन बनायचं तर 5 दिवस करा. खरंच रेकीचं अटोनमेंट होतं, हातातून एनर्जी येते. तुम्ही पाणी, अन्न चार्ज करा, इतरांना हिलिंग करा, स्वतःला हिलिंग करा. खूप मजा येते. 7 चक्रांना हिल करा, ते एक एक बघणार आहे. चला, ठीक आहे. मग आता आपण उद्या भेटूया. चला, तर सर्वांनी मला ऐकून घेतला, सर्वांचे खूप खूप आभार. उद्या आपण सकाळी 10 वाजता नक्की भेटूया. थँक्यू. धन्यवाद, sir. धन्यवाद.